मॅडमना नमस्कार. उपस्थित सर्व मान्यवरांना नमस्कार आणि सर्वांचे मनपूर्वक स्वागत. सर आपल्याला नवनवीन विषय खूप इंटरेस्टिंग करून नेहमीच शिकवतात. ज्योतिषातील प्रत्येक विषयाचे सखोल ज्ञान आपल्याला सरांमुळे नेहमीच मिळत आले. सरांना त्यासाठी मी थँक्यू म्हणते. आज सर आपल्याला सूर्य सिद्धांत या विषयावरती लेक्चर घेणार आहे. सूर्य सिद्धांतामध्ये अ, विविध नक्षत्र तसेच ग्रह आणि चंद्रांच्या हालचाली या सगळ्यांचा सूर्याशी होणारा संबंध आहे. यावरून आपण बाकीत करत असतो. तर सरांना मी सांगते की सरांना विनंती करते की त्यांनी आजच्या लेक्चरला सुरुवात करावी. थँक्यू सर. धन्यवाद मॅडम. पहिल्यांदा तुमचं स्वागत आहे. तुम्ही सगळ्यांचं स्वागत केलेलं आहे. इत्यादी सर्व मंडळी जे उपस्थित आहेत त्याच्यामध्ये आमचे कुबल मॅडम आहेत, देशमुख मॅडम आहेत, स्वतः कुलकर्णी मॅडम आहेत, इत्यादी सर्व कुलकर्णी, हळदणकर मॅडम आहेत, देशमुख मॅडम आहेत, मानेसाहेब म्हणून आलेले आहेत आपल्याकडे तर नवीन विद्यार्थी. तर त्या ह्याच्यामध्ये सगळ्यांचं स्वागत करतो. राहून कोण गेलं असेल तर क्षमस्व. त्याच्यामध्ये कधी कधी नावं आठवत नाहीत. आपले दळवी साहेब आता आज नाही आहेत, मुकेश भाऊ पण नाही आहेत, पण ते सुद्धा त्यांचं स्वागत आहे. त्या ह्याच्यामध्ये आपल्याला आजचा जो विषय आहे तर ती वृश्चिक लग्नाची कुंडली तुम्हाला पाठवलेली आहे. तर आता मॅडम ती तारीख लावतील आणि नंतर त्या ठिकाणी तुम्हाला त्याच्यातून कुंडलीचं जे वृश्चिक लग्नाची कुंडली आहे तर ही कुंडली पहिल्यांदा आपण वाचायची आणि त्याच्यानंतर मग आपल्याला बघायचंय की खरोखर त्या जातकाच्या जीवनामध्ये होणाऱ्या ज्या काही घडामोडी आहेत तर त्याच्यामध्ये कुठल्या गोष्टीमध्ये त्या जातकाला त्या ठिकाणी यश किंवा अपयश कसं मिळालेलं आहे. तर जातक स्त्री आहे तर सूर्य सिद्धांत शनी 2 हा कार्यक्रमाचं नाव आहे. त्याच्यानंतर 21/11/1964 तारीख आहे आणि 7:45 12 सेकंद सकाळचा जन्म आहे. मुंबईतला जन्म आहे. मुंबईतला सबर्बन म्हणजे बोरिवलीचा जन्म आहे आणि जातक स्त्री आहे. कळलं का? तर हे सगळ्यांनी नोट करून ठेवावं. म्हणजे तुम्ही घर बसल्या तुमची पत्रिका पण तुम्ही बनवू शकाल. मग ही तारीख फार महत्वाची आहे, पत्रिका सुद्धा महत्वाची आहे. त्याच्यावरती आपण सूर्य सिद्धांताचे नियम शिकणार आहोत आणि त्यामध्ये आणखी बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत त्या आपण चर्चा करणार आहोत. एक कोणालाही काही प्रश्न असतील तर नियमाप्रमाणे तुम्हाला सूचना आहेतच, तसं काही प्रश्न विचारायला घाबरायचं नाही. प्रश्न विचारायचे, विश्लेषण करायचं, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आहेत. त्यानंतर आता मॅडम कुंडली लावतील तर ती कुंडली जी आहे आपल्या सूर्य सिद्धांतामध्ये गोचर सुद्धा कारणीभूत आहे. ते जातकाचं वय गेल्या वेळेला सांगितल्याप्रमाणे कोणत्या वयाला कोणत्या घटना घडू शकतील त्याच्यावरती गोचर आपल्याला अप्लाय करायचं असतं आणि तिथून घटनेला कधी सुरुवात होईल. काही वेळेला ज्या घटना सुरू होताना त्याचं वय जे आहे ते फार महत्वाचं आहे. महादशा ही तुम्ही तुमचे नियम लावायचे. महादशा अनेक असल्यामुळे त्याचा विषय मी काही घेत नाही, पण तरी सुद्धा तुम्हाला महादशेचं बंधन नाहीये. जरी तुम्हाला आता सध्या कळलं तरी सुद्धा हरकत नाही की महादशा कुठली आली असेल आणि त्याच्यावरती कुठल्या तऱ्हेचा जो काही त्याला फलादेश मिळाला असेल किंवा अपयश मिळालं असेल, यश मिळालं असेल, त्याच्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत. काही कोणी काळजी करायची नाही, सगळेजण आदरणीय आहात. फक्त ज्यांनी नाव लिहिलं नसेल तर कृपया त्यांनी त्याच्यावरती नाव लिहावं. हा आमच्या संस्थेचा नियम आहे. तर कृपया तुमचं जे काही तुम्ही एंटर झालेले आहात, काही लोकांच्या याच्यामध्ये त्यांनी स्वतःचं नाव न टाकता मोबाईल नंबर किंवा तत्सम त्याचा जो सेट आहे त्याचं नाव टाकलेलं आहे. हरकत नाही. आपण आता कार्याला सुरुवात करूया. तर परत एकदा सगळ्यांचं स्वागत करतो मान्यवरांचं. आणि त्या सगळ्यांनी आपल्याला आपण वृश्चिक लग्नाची ही कुंडली आहे, आपण जे नियम शिकलो होतो त्या बाबतीमध्ये बघायचं आहे सगळं. तर इथे लग्नाधिपती जो आहे तो दशमात आहे. हा एक राजोपकारक प्लॅनेट आहे वृश्चिक लग्नाला आणि तो दशमामध्ये बलवान आहे, मित्राच्या राशीत आहे आणि स्थानबली आहे, असा आपल्याला विचार करायचा असतो. त्यानंतर आपण पाहिलं तर दुसरा ग्रह सपोर्टिंग प्लॅनेट ज्याला आपण म्हणतो की वृश्चिक लग्नाला सपोर्टिंग प्लॅनेट कोण आहे, तर गुरु हा धनत्रिकोणामध्ये आहे आणि तो लग्नेशाच्या योगात आहे. व्याख्या कशी वापरायची? लग्नेशाच्या योगात आहे. त्यानंतर आपण बघितलं तर त्या ठिकाणी सूर्य बुधाची युती आहे. तर मागच्या याच्यामध्ये अनेक वेळा आपण वैवाहिक जीवन वगैरे शिकलो होतो, त्यावेळेला सुद्धा सांगितलं होतं की वृश्चिकेचा सूर्य जर एखाद्या स्त्रीच्या पत्रिकेमध्ये लग्नी असेल किंवा 15 नोव्हेंबर ते 15 डिसेंबरचा जन्म असेल तर त्यावेळेला वैवाहिक जीवनामध्ये काही
त्रास होऊ शकतात आणि त्याच्यामध्ये बाधा येऊ शकते. तसं ह्या व्यक्तीच्या जीवनामध्ये बाधा आलेली आहे आणि त्या ह्याच्यातून बरीच धडपड करून नंतर वैवाहिक आयुष्य जे आहे ते संपुष्टात आलेलं आहे. दुसरी भाग असा आहे की वृश्चिक लग्न हे सायन्सचं लग्न आहे, म्हणजे विज्ञानाचं आहे. तर ही मुलगी, ही जी व्यक्ती आहे, ही व्यक्ती पेशाने डॉक्टर आहे, हे लक्षात ठेवावं. आणि त्या ह्याच्यामध्ये का मेडिकलला गेली, कारण लग्नी रवी आरोग्याचा कारक आहे, मेडिकल सायन्सचा कारक आहे. वृश्चिक लग्न हे विज्ञानाचं लग्न आहे, सायन्सचं लग्न आहे. त्याच्यामुळे त्या ठिकाणी जातक जे आहे ते पूर्णपणे ह्याच्यामध्ये सायन्सशी संबंधित आलेलं आहे. कृपया वैयक्तिक आवाज बंद करणे. तर त्यामध्ये आपल्याला दुसरा भाग बघायचा आहे की राशी वृषभ आहे. तर वृषभ रास आणि सप्तम स्थान जे आहे, तर सप्तमाधिपती 12व्या स्थानामध्ये आहे, तो स्थानबली आहे. पण ह्या कुंडलीतले दोष जे आहेत ते आपल्याला बघायचे आहेत. एक तर जन्म जो आहे तो पौर्णिमेचा आहे आणि शनी मंगळाचा समसप्तक आहे. त्याच्यानंतर योग बघितलं तर शनीची 10वी दृष्टी लग्नस्थानावरती आहे आणि तिथे तो शत्रू आहे. आणि तसंच कुंभेचा जो काही शनी आहे, तर मी मागच्या वेळेला पण सांगितलं होतं तुम्हाला की कुंडलीमध्ये जर समजा कुंभेचा शनी आल्यानंतर गुरुची अवस्था ही जी आहे ही 1964 साली कशी होती, तर त्यावेळेला ती 64 सालची अवस्था आपल्याला शोधायची आहे. तर या ठिकाणी गुरु हा ग्रह कुठेशी आहे तो तुम्ही बघा. तर त्या ठिकाणी आपण जर बघितलं तर गुरुचं बळ आहे का, तर गुरुचं बळ त्या ठिकाणी असणं अत्यंत गरजेचं आहे. तर गुरु हा ग्रह आपल्या इथे कुठे लिहिलेला दिसतो तुम्हाला बघा. षष्ठामध्ये मेषेचा. षष्ठामध्ये गुरु, हा, मेषेचा गुरु. म्हणजे आता आपण बघितलं तर 60 वर्षापूर्वी मी तुम्हाला सांगितलं होतं की 60 वर्षानंतर वृषभेला गुरु आणि कुंभेला शनी यांचा योग हा येतो. मॅडम जरा कुंडली काढा बघा. कुंडली सगळ्यांनी पाहिली असेल, तरी सुद्धा कुंडली लिहून घ्यायची असेल तर लिहून घ्या, मग आपण पुढे त्याच्याबद्दल चर्चा करू. बर, आता इथपर्यंत तुम्हाला कुंडली कळली की या जातकाच्या जीवनामध्ये ज्या काही घडामोडी झालेल्या आहेत तर त्याला कारण अशा तऱ्हेचं आहे. आणि शनी मंगळ हा समसप्तक योगात आहे. अतिशय कष्टाने जातकाचं जीवन गेलेलं आहे, अभ्यास पूर्ण झालेला आहे. जेव्हा काही नियम जे आहेत ते तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. जेव्हा जेव्हा शनी मंगळ समसप्तक योगात, केंद्र योगात किंवा युती या क्षेत्रामध्ये जेव्हा येतात तर त्यावेळेला त्या ठिकाणी जातकाला भयंकर लढावं लागतं आपण जीवन जगण्यासाठी. आणि लग्नेश शनीच्या समसप्तक योगात आहे, शनी स्वतःच्या राशीत आहे आणि मंगळ स्थानबली आहे. तरी सुद्धा बराच मोठा संघर्ष करून जातकाने आपलं शिक्षण पूर्ण केलं आणि सरकारी क्षेत्रामध्ये त्याला नोकरी मिळाली. त्याला कारण काय आहे, तर त्याला कारण असं असतं की शनी जेव्हा चतुर्थात असतो तर षष्ठस्थान हे सरकारी नोकरीचं आहे. त्या ठिकाणी आरोग्य सेवेमध्ये जातकाने प्रवेश करून त्याला ती नोकरी प्राप्त झालेली आहे. आणि त्या ह्याच्यामध्ये षष्ठ स्थानामध्ये गुरु आहे. तर जेव्हा जेव्हा एखादा ग्रह असतो तर त्यावेळेला त्याचं स्थानगत ग्रहांची फले हा एक विषय आहे. तर तसं त्याला नोकरी मिळाली. आणि सरकारी नोकरीबद्दल आपण चर्चा केली होती की जेव्हा लग्नी शनी असेल, दशमात शनी असेल, 12व्या स्थानामध्ये शनी असेल, चतुर्थामध्ये शनी असेल किंवा षष्ठ स्थानामध्ये शनी असेल तर त्यावेळेला जातक हा सरकारी नोकरीशी संबंधित असतो. शनी आणि रवी हे दोन ग्रह दृष्टीने सुद्धा सरकारी नोकरीमध्ये जातकाच्या जीवनामध्ये लाभ देतात. जातकाची पत्रिका वैवाहिक आयुष्यामध्ये कम्प्लिटली निगेटिव्ह आहे आणि त्याकरता जातकाला ते जे काही वैवाहिक जीवन आहे ते जास्ती काळ उपभोगता आलेलं नाही, हे दुर्दैव आहे. पण तरी सुद्धा संघर्ष करून सरकारी घरामध्ये, घराच्या बाबतीत पण बघितलं तर चतुर्थात आहे. तर बरेच वर्ष जे आहे ते सरकारमध्येच राहण्याचा प्रसंगाला तुम्हाला कल्पना आहे की सरकारमध्ये जेव्हा नोकरी लागते त्यावेळेला जी सरकारी क्वार्टर्स असतात त्याच्यामध्ये डॉक्टर्सना राहावं लागतं. तर तशा तऱ्हेने त्यांचं वास्तव्य झालेलं आहे. कुलकर्णी मॅडम बोला. सर, तुम्ही आता शनी कोणत्या कोणत्या स्थानात असल्यानंतर सरकारी नोकरी मिळते ते जरा थोडस रिपीट कराल प्लीज. ठीक आहे, ठीक आहे, करतो. हा, असं आहे मॅडम की ज्या वेळेला शनी षष्ठ स्थानाला पाहतो किंवा दशम स्थानामध्ये असतो तर त्यावेळेला दशम स्थान म्हणजे
त्या ठिकाणी केंद्रस्थान आहे. त्यानंतर हो दुसरं जे स्थान आहे ते 12वं स्थान आहे. तर 12व्या स्थानाची दृष्टी षष्ठ स्थानामध्ये जाते. हो त्याच्यानंतर लग्न स्थान आहे, तर लग्न स्थानाची दृष्टी 10वी जी आहे ती दशम स्थानावरती येते. हो त्यानंतर चतुर्थ स्थानामध्ये असतो, तर चतुर्थ स्थानाची दृष्टी जी आहे तर ती षष्ठ स्थानामध्ये येते. किंवा षष्ठ स्थानामध्ये जेव्हा शनी असेल तर सरकारी नोकरीचा लाभ किंवा संधी जातकाच्या जीवनामध्ये उपलब्ध होते, असा ज्योतिषशास्त्रातला सूर्य सिद्धांतामधला नियम आहे. ओके सर, धन्यवाद सर. धन्यवाद. बरं, आणखी आणखी कोणाला विचारायचं आहे? बोला. रवी बद्दल पण सांगत होता ना सर? हा, रवी सुद्धा षष्ठ स्थानामध्ये असेल, लग्नामध्ये असेल तर प्रशासकीय सेवेमध्ये जातकाच्या जीवनामध्ये सरकारी नोकरीतली संधी प्राप्त होते. आणि रवी हा जो आहे तो उच्च ठिकाणी जातकाला नेऊन विराजमान करतो. तर त्या ठिकाणी एक तर षष्ठातला सूर्य किंवा लग्नातला सूर्य, तर या व्यक्तीला लग्नामधला सूर्य सुद्धा आहे आणि चतुर्थातला शनी षष्ठात पाहतोय, म्हणून सुद्धा चांगली नोकरीमध्ये प्रगती झाली. पण जसं मागे आपण सुचवल्याप्रमाणे वृश्चिकेचा जर रवी असेल तर त्या ठिकाणी व्यक्तीला वैवाहिक जीवनामध्ये, जातक स्त्री असेल तर तिला कॉम्प्रोमाइज करावं लागतं, आणि जातक पुरुष असेल तर चंद्र वृश्चिकेचा असेल तरी सुद्धा जातकाच्या जीवनामध्ये, वैवाहिक जीवनामध्ये बाधा निर्माण होऊ शकतात. आता त्या बाधा अनेक प्रकारच्या असू शकतात. तर दुसरा एक भाग असा आहे, थोडस विस्तारित भाग आहे. आपण परवाच्या लेक्चरमध्ये सोमवारी अर्गला शिकलो होतो. तर आता ह्याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर इथे सुद्धा तुम्हाला अर्गला जाणवते का पूर्व दिशेला? बघा. हो सर, आहे 12 ना. 1 2 आहे ना? हो, मग ती एक 12 अर्गला 2 आहे. येस. मग ती एक जी अर्गला आहे तर ती अर्गला सुद्धा त्या ठिकाणी जातकाच्या जीवनामध्ये आंदोलन करून गेलेली आहे. त्यानंतर दुसरी अर्गला आज आपण शिकणार आहोत. तर ती दुसरी अर्गला कशी असते ते सांगतो. की धनस्थान हे फणफण स्थान आहे, आणि षष्ठ स्थान हे आहे ते अपोक्लिन स्थान आहे. त्याच्यानंतर अष्टम स्थान हे फणफण स्थान आहे, आणि 12वं स्थान हे अपोक्लिन आहे. तर जेव्हा अशा ठिकाणी 2, 6, 8 आणि 12 ह्या स्थानामध्ये फणफर आणि अपोक्लिन स्थानामध्ये जर ग्रह असतील तर त्या ठिकाणी सुद्धा ती वाईट दुःखाची अर्गला तयार होते. असा नियम जो आहे तो आता व्यवस्थित लिहून घ्या. तर आपण जेमिनीमध्ये सुद्धा ह्याचा वापर करायचा असतो आपल्याला. तर तेव्हा सुद्धा आपण ती पत्रिका जर आली तर तुम्ही त्याच्यावरती सल्ला देऊ शकता किंवा फलादेश सांगू शकता. बोला. जर वैयक्तिक लोकांचे आवाज बंद करा. हा, आणखी काही प्रश्न आहेत का? सर, तर तुम्ही 2 6 8 आणि 12 इथे जर हे असेल तर अर्गला वाईट अर्गला तयार होते असं म्हणाले. ओके, थँक्यू सर. कसं असतं मॅडम, फणफर स्थान आणि अपोक्लिन स्थान. हा, मग अष्टम स्थान हे फणफर आहे आणि 12वं स्थान हे अपोक्लिन आहे. तसं धनस्थान हे फणफर आहे आणि षष्ठ स्थान हे अपोक्लिन आहे. तर त्याकरता म्हणून त्या ठिकाणी जी अर्गला तयार होते तर ती जैमिनीमध्ये हे केलेली आहे, विचार केलेला आहे त्याचा. तर आज म्हणजे थोडासा मी परिचय करून दिला की अशी पत्रिका असेल तर ही पत्रिका नेमकी तशीच आहे. म्हणून जातकाच्या जीवनामध्ये अधिकतम काही, अरे वा बाबा, मेहरबानी करा. कोण आहे? आवाज बंद करा तुमचा. तर केलं म्यूट. तर त्या ठिकाणी आपल्याला कळावं की अशा ठिकाणी असं होत असल्यामुळे जातकाला जी अतिरिक्त दुःख येतात, तर तुम्हाला जर जातकाने विचारलं की हे दुःख असं का तयार झालं तर त्याला तुम्हाला उत्तर देता आलं पाहिजे. म्हणून अशा तऱ्हेचा भाग जो आहे तो सुचवलेला असतो. आलं लक्षात? सर, यांचा घटस्फोट झालाय? नाही, ते देवाघरी गेले. अच्छा. भिडे मॅडम बोला. नमस्कार. आपण हे ज्या नमस्ते. अर्गलेचा विचार करतो तेव्हा शुभ ग्रह आणि अशुभ ग्रह असा विचार करायचा का? हो, नक्की अवश्य करायचा. आणि तुम्ही जर समजा 90% जर आपण पत्रिका पाहिली ना मॅडम, तर आता याच्यामध्ये बघा, आपण अष्टम स्थानातून शुक्र हा 12व्या स्थानामध्ये शुभग्रह आहे,
अष्टम स्थानामध्ये राहू हा पापग्रह आहे. मग हो. त्याच वेळेला तुम्ही धनस्थानामध्ये बघितलं तर केतू पापग्रह आहे आणि षष्ठ स्थानामध्ये गुरु शुभग्रह आहे. मग अर्गला जेव्हा तयार होते तर ती 90% अशी तयार होते, 90% साधारणतः पापग्रह शुभग्रह. तर त्यावेळेला आपण कालची पण पत्रिका बघितली तेव्हा सुद्धा पाहिलं. आता आपण जे वरची जर पूर्व दिशेची अर्गला बघितली तर त्या ठिकाणी शुक्र आहे आणि धनस्थानामध्ये केतू आहे आणि त्याच्यामध्ये रवी आणि बुधाची युती आहे. तर ती सुद्धा एक वाईट अर्गला म्हणून तयार होते. पण तरी सुद्धा ह्या जातकाने अतिशय मेहनत करून भरपूर आव्हानं पेलून तिचं जे उद्दिष्ट होतं किंवा तिचं जे विजन होतं ते पूर्ण केलं. पण बऱ्याच प्रमाणामध्ये कष्ट करायला लागले. तर एखाद्या जातकाला अतिशय अतिरिक्त कष्ट करावे का लागतात, सगळ्या गोष्टी सहजपणे का होत नाही, तर त्या ठिकाणी असे अडथळे आणि अर्गलाचा मुख्य उद्देश असा आहे की अडथळा निर्माण होणे हा एक भाग त्याच्यामध्ये सुचवलेला आहे. म्हणजे हर्डल्स आहेत, एखादी गोष्ट लॉक केली जाते असं त्याला म्हटलेलं आहे. गॉट इट? सर मग शुभग्रहांच्या फलिताचा कसा विचार करायचा अर्गलेच्या वगैरे आले बाबतीत? तरी सुद्धा अर्गला तयार होते फार कमी. अच्छा. तुम्ही जेव्हा पत्रिका पाहाल ना मॅडम, तर त्यावेळेला तुम्हाला म्हणजे ऑर्बिट मध्येच अशा गोष्टी आहेत की जेव्हा ते आपल्या स्थानापासून 5व्या स्थानामध्ये असतील किंवा 5व्या स्थानापासून सुद्धा ते पापग्रह शुभग्रह अशा तऱ्हेचा संकेत तुम्हाला आढळतो. पण शुभग्रह ते शुभग्रह सुद्धा अर्गला तयार झाली तरी सुद्धा त्या शुभग्रहांचं सुद्धा आपल्याला हवं तेवढं फळ चांगल्यापैकी मिळत नाही. अच्छा. म्हणजे नमस्ते. नमस्ते. सर एक विचारू. हा बोला. आता हे जन्मस्थ कुंडलीमध्ये अर्गला तयार झालेली आहे, पण हो समजा गोचरीने अर्गला तयार झाली तर तेवढ्या कालावधीसाठी काही हर्डल निर्माण होतील का? हो हो हो. आता कसं आहे सांगतो तुम्हाला मॅडम, की जेव्हा आपण गोचरीचा विचार करू तर हा, त्यावेळेला समजा आता ह्या ठिकाणी आपण बघितलं तर राहूचं जे अर्गला आहे तर ती हा. 1.5 वर्षाने तयार होते, हो बरोबर आहे की नाही? कारण हो. तो तिथे त्यांचं वास्तव्य 1.5 वर्षामध्ये. हा, इन दॅट बिटवीन 1.5 इयर त्या ठिकाणी साधारणतः त्या ठिकाणी प्रवास करताना 12व्या स्थानामध्ये एखादा ग्रह पापग्रह पण येऊ शकतो, शुभग्रह पण येऊ शकतो. आणि हा. त्या ठिकाणी समजा रवी आला तर त्या ठिकाणी ते 1.5 वर्षाचं जे वास्तव्य आहे तर तिथे अर्गला ही गोचरीने सुद्धा निर्माण होऊ शकते. पण त्याला स्थान फार महत्वाचं आहे. तर आता मी जी स्थानं सुचवली होती की त्याच्यामध्ये एक फणफर आहे, एक अपोक्लिन आहे. मग एक फणफर आहे, एक अपोक्लिन आहे. तर त्याच वेळेला त्या ठिकाणी अर्गला आपल्याला फाइंड आउट करता आली पाहिजे. हो सर, थँक्यू. ओके. कुलकर्णी मॅडम बोला. सर आता एका मॅडमनी विचारलं की शुभग्रहांची अर्गला पण असू शकते का? तर हो तसं शुभग्रहांची पण असू शकते असं तुम्ही सांगितलं, तर पापग्रहांची पण असू शकते. पण शुभ आणि Yes. पाप अशी जर मिक्स ग्रहांची अर्गला आली तर त्याचे परिणाम सर कसे मिळतात मग? आता बघा, आपण पहिल्यांदा असं विचारूया की शुभग्रहाची अर्गला आली तर काय. हा. तर आपण त्यावेळेला काय म्हणतो की शुभग्रह दोन दोन ग्रहांचा अतिशय चांगल्यापैकी योग आहे, नाही का? हो हो मग अशा बरोबर. वेळेला आपण काय प्रोत्साहन देतो की बाबा नाही नाही, जरी गुरु अष्टमात आहे आणि 12व्या स्थानामध्ये शुक्र आहे, 2 शुभग्रह एकमेकाला चांगला योग करतायत, हा योगाचा हा प्रश्न आला. पण तेव्हा बरोबर. जेमिनीमध्ये आपण जेव्हा शिकतो तर जेमिनीमध्येच फक्त अर्गला सुचवलेली आहे, हो बरोबर. कळलं का? पण आता ही हो पत्रिका हातामध्ये आल्यानंतर विद्यार्थ्यांना त्याच्याबद्दल माहिती पडावी म्हणून त्या ठिकाणी अर्गलेचा उल्लेख आपण आता करत आहोत. चालेल. पण तरी ओके. सुद्धा जर समजा शुभ अर्गला जरी झाली तरी सुद्धा आपल्याला हवी तशी फळं जी आहेत ती कुंडलीमध्ये आढळत नाहीत, मिळत नाहीत. मग आपण म्हणतो अच्छा. की हे असं का होतं की एवढा चांगला नवपंचमी योग धनस्थानामधला धनत्रिकोणातला आहे आणि मग नंतर हो तिथे अष्टमातून 12व्या स्थानातला एक योग आहे. मग कधी कधी मॅडम असा नियम आहे की ग्रहाच्या योगामध्ये एखादा ग्रह नसावा किंवा ते घर जे आहे, म्हणजे आता समजा 12व्या स्थानात शुक्र आहे, तो जर तिथे नसता आणि 12वं हं, स्थान रिकामी असतं तर अर्गला हं. तयार झाली असती का? नसती झाली. मग समजा रवी बुध शुक्र जर तिथे लग्नी आला असता तर त्या ठिकाणी आपण बिलमुकाबिल नावाचा योग तयार झाला असता, हो पण अर्गला नसती तयार झाली, बरोबर. होय. नाही का?
म्हणजे कधी होय होय कधी नक्की. हिअर अँड देअर आपण जर बघितलं तर त्या ठिकाणी तुम्हाला जो फलादेश मिळतो तो फलादेश आपल्याला ज्योतिषाला पूर्णपणे स्मरणात ठेवून कथन केला पाहिजे. नक्कीच आहे नक्कीच आहे. येस. होय नाही तर मग पत्रिका बघितल्यानंतर आपण काही सांगणार नाही, तर निदान अंदाज तर येतो की ह्या सगळ्या गोष्टी का घडत आहेत, वाय दिस थिंग हॅपन इन लाईफ, कशामुळे, कुठल्या बरोबर. योगामुळे. मग आता जर होय समजा होय गुरु षष्टम स्थानामध्ये आहे तर ह्या हो व्यक्तीने आपलं जे प्रोफेशन आहे ते सुरू केलं त्या ठिकाणी, जसं की सरकारी हॉस्पिटलमध्ये. मग सरकारमधल्या हॉस्पिटलमध्ये काही वेळेला पनिशमेंट ट्रान्सफर असते, तर मग त्या षष्ठस्थानामध्ये पापग्रह शनी पाहतोय आणि पापग्रहाने अर्गला झाली, त्याच्यामुळे दूरवर विलेज मध्ये किंवा अतिशय दुर्गम भागामध्ये ट्रान्सफर ट्रान्सफर झाले. झाले. येस. होय मग एकाकी त्यांना राहावं क्वार्टर लागलं. पण मिळाली असेल ना सर? क्वार्टर मिळालेली हा असेल ना? येस, ते हा असते काय. आता विलेज हो मध्ये तुम्ही गेल्यानंतर काय तुम्हाला मुंबई सारखी सुविधा नसते होय होय नाही, सगळं आपण काय. मागे एकदा असाच विषय घेतात त्यावेळेस चतुर्थ शनीबद्दल आपण विचार केला हो होता. तर त्यावेळेला आपण हे सांगितलेलं होतं की असं असेल तर क्वार्टर पण मिळते, सरकारी क्वार्टर म्हणून. नक्की. आता कसं आहे बरोबर. बघा, तुम्ही आता जे जे मध्ये गेलात, केईएम मध्ये पण काही क्वार्टर्स आहेत. आता हो आहेत. बँड्राला केरवाडीमध्ये गव्हर्नमेंट क्वार्टर्स आहेत, तिथे तिथे तुम्ही राहू शकणार नाही, एवढी घाण आहे. बरोबर सर. मग शेवटी तिथे क्वार्टर्स मिळणं म्हणजे तिथे त्या ठिकाणी तो ऍडव्हान्टेज मिळाला तरी सुद्धा राहू शकत नाही, म्हणजे एवढी घाण असते. गाण असते होय. हा, असं आहे. पूर्वीच्या काळी जेव्हा या सोयी व्यवस्थित होत्या त्यावेळेला आपण हे सांगू शकत होतो. आता तसा चॉईस ठेवणं चुकीचंच आहे खरं तर. येस येस येस, इट इज. बरोबर बरोबर. म्हणून त्या ठिकाणी पर्टिक्युलर एखादा ग्रह जर असा स्थितीमध्ये आला तर तुम्हाला तो कथन करता आला पाहिजे की अशा अशा तऱ्हेने योग आलेला आहे, तर तिथे तुम्हाला पत्रिका कळणं आवश्यक आहे. जरी हा आता आपण म्हटलं की राहू शुक्राचा नवपंचमी योग आहे, गुरु केतूचा नवपंचमी आहे, पण गुरु केतूच्या मुखात पाहतोय हे सुद्धा आपल्याला कळलं पाहिजे ना होय त्या होय सर. ठिकाणी. नक्कीच नक्कीच कळलं पाहिजे सर. मग तो गुरु जो हो आहे तो अर्गलामध्येच आहे, पण तो मंगळावरती योग करतोय. मग योग तो करतो हो. शुभ योग करतोय पण शनी पाप योग करतोय. बरोबर. म्हणजे त्या त्यामुळे त्याची दोघांची फळं त्याची फळं. होय होय बरोबर आहे सर. नक्कीच पत्रिकेची सर. भूमिका जी आहे, आता ही पत्रिका जी आता 60 वर्षापूर्वीची पत्रिका आहे, तर 60 वर्ष म्हणजे जातक अनुभवी आहे, जातक ओळखीच आहे, परिचित आहे, त्याच्यामुळे मी तुम्हाला या सगळ्या गोष्टी सांगू शकलो. जर समजा ही व्यक्ती परिचित नसते तरी सुद्धा वृश्चिक लग्न जे आहे आणि त्याच्यामध्ये रवी जो आहे तो दशमेश आहे, आणि तो लग्नात आल्यानंतर जातक हा सायन्स रिलेटेड कार्यामध्ये मग्न होऊ शकतो. तिथे त्याला ऍडमिशन मिळू शकते. आता डॉक्टर होण्यासाठी म्हणून त्याला ऍडमिशन मिळणं, उच्च शिक्षण घेणं, लग्न दशमात असणं, राजयोगात असणं, स्थिर राशीत असणं, या सगळ्या गोष्टींचा विचार आपल्याला ज्योतिषमध्ये करता आला पाहिजे. आला पण बरोबर सर. धन्यवाद सर. थँक्यू. म्हणजे तर इथे ह्याच्यात गुरु. हा बोला. सर आता या ठिकाणी ही जी अर्गला आहे याच्यामध्ये जी शुभग्रह पडलेले आहेत ते पण काही चांगलं फळ देऊ शकणार नाही. पण जेव्हा म्हणजे अशुभ अर्गला जेव्हा येईल त्यात जर पापग्रह आले तर मग ते चांगलं फळ देऊ शकतात का? बघा, अर्गला जेव्हा आपण तुम्ही परवाच्या क्लासला होतात का, हो तेव्हा आपण अर्गला शिकलो. अर्गला हो त्या दिवशी पहिला विषय होता. हो आता त्यावेळेला ती अर्गला आपण जर बघितली तर तिथे शनीपासून अर्गला सुरू झाली होती. हो दशमामध्ये गुरु होता, हं, लाभस्थानामध्ये राहू चंद्राची युती होती, 12व्या हो स्थानामध्ये रवी होता, त्याच्यामध्ये हं, लग्नामध्ये बुध होता मीन लग्नाला, हं, धनस्थानामध्ये शुक्र मंगळाची युती होती. मग अशा तऱ्हेने जी अर्गला सुरू झाली होती, तर त्या ठिकाणी आपण जर बघितलं 10, 11, 12, 1, 2, 3. टॅक्स हे मेट्रो गेले ना त्याचा 1% टॅक्स आहे. हु इज दिस फेलो? मेट्रो अमोल वापर. पाटे त्यांचा चालू आहे सर, किती वेळा बंद करा. रिमूव्ह करा. एक मिनिट थांबा. मला एक मिनिट थांबा. काय माहितीये का की त्याला सांगून पण उपयोग होत नाही. वकील म्हणजे 5,000 काय नाव आहे? अमोल माटे. अरे मध्ये सांगतो तुला, आणि साहेबांचे सर 1,000 रुपये ते वकिलाच्या फी मध्ये 2,000. चला, एकमेव उपाय असतो माणसाला. हा, आता घरी जा आणि ओरडा, मार, काय करायचं ते करा. हा, तर मग अशा वेळेला आपल्याला बघितलं पाहिजे
विषय आपला होता की बाबा ही अर्गला काय, तर गेल्या वेळी अर्गलामध्ये आपण बघितलं तर 9, 10, 11, 12, 1, 2, 3 या सरळ रांगेमध्ये सगळे ग्रह होते आणि त्याच्यामुळे अर्गला 2-2 तयार झाल्या होत्या. तशा इथे सुद्धा अर्गला 2-2 तयार झालेल्या आहेत. कळलं? हो काय सर. सगळ्यांनी बाईक बंद केला? नाही सगळ्यांनी बाईक कळालंय कळालंय हो सर, कळलं. बरं. सर. हा बोला. चंद्र आणि मंगळ केंद्रामध्ये आणि रवी आणि बुध केंद्रामध्ये आहे. तसेच रवीची बुधावर दृष्टी आहे. मग याचं फळ कसं बघायचं? रवी युतीमध्ये आहे बुधाच्या आणि हा. चंद्रबुध हा पौर्णिमेचा जन्म आहे. आता हो थोडक्यामध्ये मी तुम्हाला आणखी नियम सांगतो. बघा, वृषभ राशीचा चंद्र आहे हा जातक आणि ही जी रास आहे ही सर्व्हिस रास आहे, म्हणजे सेवा करी. तर तसे हा डॉक्टर पण ही सुद्धा सेवेचीच हे आहेत, म्हणजे ज्याला आपण म्हणतो की सेवेचाच भाग आहे, काम आहे. आणि हा तशा याच्यामध्ये गोडवा आहे, रसिकता आहे. वृषभ राशीमध्ये रसिकता आहे. मग आता हा तशा वेळेला बघितलं आपण तर सप्तमेश 12व्या स्थानामध्ये आहे. हो चंद्रबुध समसप्तक योगात आहे. मग हो शेवटी हे समसप्तक रविचंद्राचा पण समसप्तकच आहे, पण त्याला हो शनीची दृष्टी आहे 10वी. हो मग शनीची 10वी दृष्टी जर असेल तर मग त्या ठिकाणी काय होईल की तिथे रवी जो आहे तो नियंत्रणामध्ये येतो. मग आता इथे आपल्याला काय बघायचं आहे की इट इज कंट्रोल बाय सॅटर्न. कंट्रोल बाय सॅटर्न म्हणजे कोण आहे, तर मंगळाला कंट्रोल केलंय, गुरुला कंट्रोल केलंय, सूर्याला केलंय, बुधाला केलेलं आहे. म्हणजे त्या ठिकाणी असताना सुद्धा चंद्र आणि शनीचा केंद्रयोग पण आहे, शनी रवीचा हो पण केंद्रयोग आहे. म्हणजे हो पत्रिका जी आहे तरी ती सुद्धा त्या ठिकाणी बऱ्याच अंशी तिथे दूषित झालेली आहे, म्हणजे डॅमेज झालेली आहे. हो कळलं का? असा भाग. हो सर, आलं लक्षात. थँक्यू सर. थँक्यू. तुम्हाला कळली नाही बघा, आता सिंपल सिंपल अर्गला ह्या कळल्या पाहिजेत आपल्याला. तरी सुद्धा लग्नी रवी आणि वृश्चिक लग्न आणि लग्न दशमात ह्या कारणामुळे जातक जो आहे तो त्या पदावरती रुजू झाला आणि बऱ्याच संकटाला. दुसरी गोष्ट की मेडिकल हे जे सायन्स आहे ते अतिशय बऱ्याच कष्टाचं आहे. आपल्याला वाटतं डॉक्टर डॉक्टर, पण त्या ठिकाणी हॉस्पिटलमध्ये काम करणं म्हणजे सगळं पाहायला लागतं माणसाचं. म्हणजे तिथे सगळी देखरेख करावी लागते, नाना तऱ्हेच्या ह्याच्यातून जावं लागतं. पोस्टमॉर्टम डिपार्टमेंट तर अतिशय खराब डिपार्टमेंट आहे. मग त्या सगळ्या गोष्टी होतच असतात, त्याला काही इलाज नाही. कळलं का? पण तरी सुद्धा एक जातक स्त्री म्हणून त्या ठिकाणी एवढे कष्ट आले. आणि आता तर रिटायर्ड लाईफ आहे, कारण गव्हर्नमेंट सर्वंटला 58 नंतर तर तिथे हे नाहीये. आता एक नशीब चांगलं आहे की त्या पेन्शनर आहेत सरकारी क्षेत्रामध्ये असल्यामुळे, तर त्या ठिकाणी 70,000 रुपये साधारणतः पेन्शन घर बसल्या येते आणि चांगल्यापैकी आयुष्य काढत आहे. 2 मुलं आहेत. कळलं का? मग पत्रिका तुम्हाला कळली का? किती पत्रिका? मग आता आपल्याला ट्रान्झिस्ट कडे वळायचं आहे, म्हणून तुम्ही आता पहिला समजून घ्या पत्रिका. आपल्याला ह्याच्याकडे जायचं आहे, गोचरकडे. मग गोचर करते वेळी तुम्हाला एकेका ग्रहाला ज्यावेळेला ओलांडेल जाईल एखादा ग्रह, त्यावेळेला वयाचं हे व्यवस्थित येणं गरजेचं आहे. आता इथे आपण आजचा विषय आपण गेल्या वेळेला पण घेतला होता की शनीचं गोचर आपल्याला पाहायचं आहे. मग शनीच्या गोचरमध्ये आपण जर पहिला स्ट्रोक जो आहे तो आपण लग्नस्थानावरती बघूया, तर त्या ठिकाणी जातकाचं वय हे किती वर्ष असेल, तर वय वर्ष 22 असेल का? बघा, 64चा जन्म आहे. मग 64चा जन्म आपण जर 22 बघितलं तर साधारणतः वय काय असेल? 86. हा, 22व्या वर्षी साल कोणतं असेल? 64 आणि 22, 66 आणि 20, 82, 82, 86. मग आता 86 जर असेल तर 86 ला आपल्याला काय सांगायचं आहे की जातकाच्या जीवनामध्ये ज्याला आपण म्हणतो की कलाटणी देणारा शनी. कळलं का?
मग जातकाच्या जीवनामध्ये जी कलाटणी येईल ती वर्ष म्हणजे वर्ष जे असेल ते 86च असेल, कारण तेव्हा केंद्रातून शनी जाणार आहे आणि पुन्हा तो केंद्रातून जाताना गोचरीचा मंगळावरती पण केंद्रयोग करणार आहे, सप्तम स्थानावरती पण केंद्रयोग समसप्तक योग करणार आहे. आणि अशा वेळेला जातकाला पर्टिक्युलर जो पिरियड आहे तो अतिशय कष्टमय असेल असं आपल्याला सांगता आलं पाहिजे. काय वाटतं? युअर ओपिनियन बघा. हो सर, तुम्हाला बरोबर आहे. बरोबर आहे ना? मग 86 हम्म. साली लग्न शनी जातक चालला होता त्याचा. हा काय म्हणतात? वृश्चिकेतून शनी चालला होता. हा, वृश्चिकेतून शनीचं भ्रमण चालू असते वेळी जातकाच्या जीवनामध्ये कलाटणी आली. आता कलाटणी कशी आहे तर शनीचे जे काही नियम आहेत, शनी जेव्हा केंद्रस्थानातून जातो त्यावेळेला आयुष्यामध्ये काही ना काहीतरी घडामोडी होतात. तर त्यावेळेला काय झालं तर त्यावेळेला जातकाला MBBS ची डिग्री प्राप्त झाली. कळलं? आलं का लक्षात? हो सर. हो सर. म्हणजे छान. हा, आता त्याच्यानंतर पुढची सुरुवात आपल्याला जर बघायची आहे तर धनस्थानामधून जाताना काय आलं असेल तर धनस्थानामध्ये केतू आहे. म्हणजे त्या ठिकाणी तुम्हाला कल्पना आहे की मेडिकल सायन्स मध्ये साधारणतः 3 वर्ष अप्रेंटिसशिप करावी लागते, बाहेरगावी जावं लागतं. तर केतूच्या सोबत गोचरीने शनी जाताना त्यावेळेला जातकाला अतिशय हालाकीचे दिवस आणि कुटुंबापासून वेगळं राहावं लागलं, कारण धनस्थान जे आहे हे कुटुंबासंदर्भातील विचार आपल्याला दिसतात. तर त्यावेळेला तुम्हाला असं सांगता आलं पाहिजे की असा जो पोर्शन आहे तो वय वर्ष म्हणजे 22 आणि 2.5 24 वर्षापर्यंत जातकाला धनस्थानातून तिथे शनीचं भ्रमण सुरू होतं. कळलं? तेव्हा काय झालं सर? त्यावेळेला तिथे कुटुंबापासून दूरवर जावं लागलं ना. केतू आणि शनीचं गोचर जे होतं की नाही, तर आपण आजचा विषय आपला शनीच्या गोचरीचा आहे. तर जेव्हा धनुराशीतून शनीचं भ्रमण चालू होतं त्यावेळेला जो काळ होता तो 1988चा होता. 88 आणि 89. तर त्यावेळेला आपल्या घरापासून दूरवर काही ट्रेनिंगसाठी वगैरे जावं लागतं ना, मेडिकल झाल्यानंतर. पोस्टिंग आउटडोर असते ना. इंटर्नशिप. 88ला इंटर्नशिप शनी धनुसून होता. येस. मग ती त्यावेळेला त्या गोचरीमुळे असं घडलं. त्यानंतर पराक्रमामध्ये शनीचं भ्रमण सुरू झाल्यानंतर जातक पुन्हा मुंबईमध्ये त्याची नियुक्ती झाली आणि त्यावेळेला त्याला संधी मिळाली आपलं कार्य करण्यासाठी. त्यावेळेला पूर्णपणे त्याचं हे जे आहे ते पूर्ण झालं होतं आणि नंतर कार्याला सुरुवात झाली आणि त्याला जी काही अपॉइंटमेंट आहे ती सरकारमध्ये मिळाली. म्हणजे तिथे सरकारमध्ये नोकरी मिळाली. आता त्या ठिकाणी पराक्रम स्थानामध्ये येणारी राशी कोणती आहे जर आपण पाहिलं तर ती स्वतः मकरीची आहे की नाही? कधीची आहे? होय. होय हा, सर. मग मकर राशी कालपुरुषाला कर्मासाठी हे येतं. हो. हो. बरं, आता तिथे ग्रह नाही. आता ग्रह नाही तर त्यावेळेला आपल्याला काय करायचं आहे तर आपल्याला भाव मध्यकडे जायचं आहे. आता भाव मध्याचं मॅडम चार्ट लावा म्हणजे या सगळ्यांना कळेल की भाव मध्य तृतीय स्थानाचा भाव मध्य मकर राशीचा त्याच्यामध्ये काही लुप्त झालेला आहे का, किंवा तिथे किती अंशावरती त्या ठिकाणी तिथे फलादेश जातकाला मिळू शकेल असा आपण विचार करायचा आहे. बघा, जो भाव आहे मकर, त्या ठिकाणी मकर भाव जो आहे तो 20 अंशाला तिथे भाव मध्ये आलेला आहे. किती अंशाला आलेला आहे? 20 अंशाला. हा, म्हणजे मकर राशीमध्ये जेव्हा प्रवेश केला असेल तर त्यावेळेला साधारणतः तो काळ जो असेल तर मकर राशीमध्ये 90 साली शनी महाराजांचं भ्रमण सुरू होतं. 1990 साल कोणाकडे आहे का पंचांग किंवा एक दुसरा मोबाईल वगैरे असा? तर कोणती तारीख टाकायची आहे? 89 बघा, 90 बघा. महिना साधारणपणे जानेवारी. मकर म्हणजे जानेवारी. जानेवारीला बघा.
बहुतेक मकरेच असणार सर, कारण 88 धनुराशीत आहे सर 88 ला धनु मध्ये होता. 88 ला धनु मध्ये होता. मग कुलकर्णी मॅडम, जानेवारी महिन्यामध्ये आला होता मकरेला? जानेवारी मध्ये नाही सर, धनुराशी मध्येच आहे, 21 अंशावरती आहे. मग 90 बघितलं तर 91 बघा. हो. 91 मध्ये सर 1 अंशावरती आहे. म्हणजे 91 ला मकरेमध्ये. स्पर्श झाला मकरेला. हो. 91 ला मकरेला स्पर्श झाला आणि आपला हो. भाव मध्य 20 अंशाचा आहे. बरोबर. बरोबर आहे की नाही? म्हणजे 20 महिने तिथे पोहोचण्यासाठी शनीला लागतील. हो. बरोबर आहे की नाही? मग आता बरोबर. त्यावेळेला तुम्हाला जानेवारी नंतर 20 महिने बघायचे आहे. म्हणजे साधारणतः 1.5 वर्ष जाईल. म्हणजे 91 नंतर 92 आलं, 92 नंतर 6 महिने आले, नाही का? मग 6 महिने आल्यानंतर 92च्या ऑगस्ट महिन्यामध्ये बघा तुम्हाला 20 अंश मिळतात का? 92 ऑगस्ट. हो सर, 21 अंशावरती आहे. म्हणजे 92 ऑगस्टला तिथे सरकारी पोस्टिंग झालेली आहे. कारण का? आता कारण बघायचं आपल्याला. शनीची दृष्टी भाग्यावरती आहे. पराक्रमातला शनी भाग्यावरती पाहतो, नाही पाहत का गोचरीने? तिथे येणारी रास कर्क आहे की नाही? हो सर. भाग्यामध्ये एकही ग्रह नाही आहे. नाही, रिकामी आहे. म्हणजेच काय की आपल्याला जेव्हा जातकाला फलादेश द्यायचा असतो त्यावेळेला तुम्हाला अशा तऱ्हेच्या गणितामधून जातकाचा प्रश्न सोडवायचा असतो, असा हा नियम आहे. आता ऑगस्ट आपण काढली की नाही? आता कशी काढली ऑगस्ट? तर त्या ठिकाणी 91च्या जानेवारी महिन्यामध्ये शनीचं भ्रमण जे आहे ते मकर राशीमध्ये आरंभ झाला. त्यानंतर 20 महिने आपण पुढे गेलो, कारण 20 अंशाचा भाव मध्ये आहे म्हणून. कळलं? 20 महिने पुढे गेल्यानंतर आपण बघितलं तर 12 महिने म्हणजे जानेवारी टू जानेवारी आणि 8 महिने, 12 आणि 8 20, 8 म्हणजे ऑगस्ट. आलं लक्षात? हो सर. गणित असं असतं. आणि त्यावेळेला ऑगस्ट महिन्यामध्ये जेव्हा असेल तर त्यावेळेला सूर्याचं भ्रमण जे आहे हे त्या ठिकाणी सिंह राशीमध्ये असेल आणि त्यावेळेला तो दशमातून जात असणार. सूर्य ऑगस्ट 1992. रवी बघा 15 ऑगस्ट 1992 ला शनी वक्री असेल. हो सर, वक्री आहे. वक्री आहे. मग त्यावेळेला तिथे जातकाला पोस्टिंग मिळाली रीतसर ऑफिशियल. म्हणजे जातकाचं जे नोकरीचं जीवन आहे ते भाग्याचं, स्पेशली भाग्य, कारण भाग्यावर त्याची दृष्टी आहे म्हणून. आलं लक्षात? सर, हा बोला. आता भाग्यावर दृष्टी आहे म्हणून त्याला प्रमोशन मिळालं किंवा पोस्टिंग? प्रमोशन नाही, पोस्टिंग झाली ना. पहिला बघा मेडिकलला कसं असतं, शिक्षण फार पहिलं आहे, नंतर गव्हर्नमेंट विलेज मध्ये अपॉइंट करतात आणि तिथे तुम्हाला ती हे करावी लागते, प्रॅक्टिस करावी लागते आणि नंतर मग तुम्हाला ऑफर लेटर असतं. म्हणजे भाग्यावरती दृष्टी टाकली त्यावेळेला त्यांना तिथे गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये सेंट जॉर्ज, मला वाटतं ते हॉस्पिटल होतं जे का सेंट जॉर्ज आहे, त्याच्यामध्ये त्यांची पहिल्यांदा बदली. शासकीय ज्याला आपण म्हणतो रुग्णालय, शासकीय रुग्णालय. म्हणजे जातकाला भाग्याचा हे सांगते वेळी तुम्हाला भाव मध्य, आपला विषय जो आहे तो भाव मध्याचा आहे. भाव आणि सर मध्याला गोचरीने पण कर्केत त्यावेळेला रवी येणारच ना सर, म्हणजे तिथं पण भाग्यात रवी आलं, दोन्ही गोष्टी झाल्या ना सर. येस, एक्झॅक्टली, यू आर राईट. आता आपल्याला काय समजतो गैरसमज की आता तो वक्री आहे मग तुमचं काम होणार नाही. दॅट इज ऑल रॉंग. तिथे जातक हा येऊन सेकंड स्ट्रोक पण तिथे तयार करणार आहे. आता ज्यावेळेला एखादी पोस्टिंग होते त्यावेळेला अनुभव येण्यासाठी पुन्हा रवी त्याच राशीमध्ये प्ले करणार की नाही, आणि 20 अंशाला श्रवण नक्षत्राचा पोर्शन आहे. कळलं? हो सर. बरं, तुम्हाला कळलं नसेल तर विचारा, काय हरकत नाही. मॅडम चार्ट काढा, मग एकेकाला विचारू आपण.
बोला. हे तारीख कशी काढायची तुम्हाला लक्षात आलं लगेच? हो सर. छान. हो सर. तारीख काढताना कुठलेही पेन कागद न वापरता तारीख चुटकीसारखी तुम्हाला निघाली पाहिजे. कारण ग्रहाची जी काही ट्रान्झिस्ट आहे ते आपल्या बरोबर मेमरीमध्ये हवं, त्याच्याशिवाय तुम्हाला तिथे पूर्ण तारीख अशी सूचित करता येत नाही. ताई जरा तुमचा आवाज बंद करा वैयक्तिक. हा, गीता सावंत बोला. सर इथे गुरु सुद्धा गोचरीमध्ये 10th हाऊसच्या कष्ट जवळ येतोय ना ऑगस्ट हा. महिन्यात, Yes. आणि काही दिवसानंतर 9 ऑगस्टच्या नंतर सूर्य सुद्धा येणार. हा. आणि शनी तर आहेच, डेफिनेटली वक्री आहे, 9 ऑगस्टला बेटा कर्क राशीमध्ये कर्क सूर्य राशीमध्ये आश्लेषा 22 क्रॉस करतो. आश्लेषा नक्षत्रामध्ये असतात. हा, हा. 9 ऑगस्टला म्हणजे सर, सूर्य या व्यक्तीला टोटली म्हणजे गुरुचा सपोर्ट पण भेटला, शनीचा आणि सूर्याचा सुद्धा सपोर्ट भेटला. Yes. आणि गुरुची दृष्टी लग्न स्थानावरती आहे आणि सूर्यावरती आहे आणि तो दशमाधिपती आहे. हा, हा, हा. सर तसंच आपण त्याच वर्षाचं मंगळाचं गोचर पाहिलं तरी तो वृषभ राशीमध्येच आहे, 14-15 डिग्रीच्या जवळपास. त्यावेळेला मंगळाचं हे येणार नाही, भावमध्ये आहे. पण लग्नावरती गुरुची दृष्टी आहे, सूर्य सुद्धा तिथेच आहे, सूर्य गुरुची युती आहे कर्क राशीला, आणि हा, सर. कालांतराने त्या समोर शनी सुद्धा आहे. तर हा, अशा सर, वेळेला बरोबर. तो जो योग आहे तो जातकाच्या जीवनामध्ये घडून आला. बरोबर. ही हिस्ट्री आहे. सर इथे ना 1992 चे मॅक्झिमम गोचर ह्या व्यक्तीला मदत करतात. ऑगस्ट नक्की हो. ऑगस्ट सप्टेंबर Yes. शेवटी मॅक्झिमम व्यक्ती सिंह, वृषभ, धनुर, मकर असे ग्रह आहेत, तर तिला मदत करतायत सर्व. म्हणून सर आपण ट्रान्झिस्ट गुरुपत्रिका लावली तरी ती मदत होते, गुरुपत्रिका लावली तरी मदत होते, आणि तुम्ही जसं शनी सांगताय तो मदत करतोच आहे. ठीक आहे सर. बरं. त्याच्यानंतर जातकाचा विवाह हा जो आहे, हा विवाह कधी झाला तर त्या ठिकाणी चतुर्थ स्थानामध्ये जेव्हा कुंभेचा शनी आला तर त्यावेळेला काळ होता 95. आता 95 का, तर तुम्हाला मी सांगतो. जर तुम्ही त्या ठिकाणी चतुर्थ स्थानाचा जो भावमध्य पाहिलात तर त्या ठिकाणी आपण पहिला पण शिकलेलो आहोत की जेव्हा जेव्हा शनी केंद्रात येतो किंवा गुरु केंद्रामध्ये येतो तर 95 साली गुरु हा शिवराशीमध्ये होता का हे बघा तुम्ही, आणि शनी हा 95 साली मग कुंभ राशीमध्ये होता का. कुलकर्णी मॅडम बघा कॉम्प्युटर. हो सर, कुंभेमध्ये शनी 95 आहे ना. हो हो, 64चा जन्म आहे ना, त्यामुळे 30 वर्षांनी तो तिथेच आला पुन्हा. म्हणजे त्या ठिकाणी चतुर्थामध्ये मुख्यतः जो चतुर्थाचा भाव जो आहे ना मॅडम, तर एक तर इथे ग्रह आहे तो किती अंशाचा आहे आणि भाव मध्य किती अंशाचा आहे, भाव मध्य आपल्याला तपासायचं. शनी 5 अंशाचा आहे चतुर्थात, आणि चतुर्थ भाव कुंभ 22 अंशाचा आहे. आता 22 अंशाचा आला म्हणजे त्या ठिकाणी आपण बघितलं तर हे त्रिपाद नक्षत्र आहे. तर मॅडम त्या ठिकाणी उत्तरा नक्षत्र लागतं, पूर्वा नक्षत्र लागतं का, पूर्वा भाद्रपदा. हो सर. पूर्वा भाद्रपदाचं पहिलं चरण लागेल, कळलं का. हो 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 सर. आणि मग त्याच वेळेला त्या व्यक्तीचा विवाह झालेला आहे आणि समोर शिवराशीमध्ये त्याला गुरु होता का बघा, का कन्येमध्ये होता. शिकत असेल कदाचित. आता त्यांच्याकडे आहे ना कॉम्प्युटर. म्हणजे कोणता चिन्ह पाहायचं आहे. असं आहे, गोचरीचा शनी ज्या वेळेला कुंभ राशीमध्ये 22 अंशावरती किंवा 23 अंशावरती येईल त्यावेळेला तो काळ जो आहे तो कोणता असेल, तर किती चाल असेल, ते महिना कोणता असेल, तर त्या ठिकाणी 95चं हे होतं का. 95 साली लग्न झालेलं आहे.
1995 मार्च मध्ये 12 मार्चच्या नंतर शनी 22 डिग्रीचा होता. 12 मार्च ते 20 मार्च. आणि एक तेव्हा मिनिट, कुंभ राशीमध्ये सॉरी सर, कुंभ राशी शनी कुंभ राशीमध्ये होता. तेव्हा सर गुरु वृश्चिक राशीत आहे. मग लग्नात आला ना? हो, लग्नात आला. मग तो योग झाला का? हा हा. सर 95 ला त्यांचं वय म्हणजे शनी 30 वर्ष पूर्ण करून पुन्हा आला चतुर्थात. आणि गुरु पण बरोबर 24-2 भ्रमण झाली आणि अर्ध भ्रमण 6 वेळात आणि 7 म्हणजे वृश्चिकेत जेव्हा आला शनी तेव्हा 2.5 भ्रमण होऊन गुरु लग्नावरून सप्तमाला बघतोय आणि शनी चतुर्थात सप्तमाला बघतोय. त्यामुळे तो 95 ला विवाह संपन्न झाला. शनी गुरुवरती दृष्टी टाकतोय, षष्ठ स्थानावरती, आणि लग्नामध्ये गुरु आहे. शनी षष्ठावरती दृष्टी टाकणार सरोज मॅडम, सप्तमावर नाही टाकणार. हो. बरोबर आहे. म्हणजे तिथे तुम्ही जेव्हा एखाद्या व्यक्तीला फलादेश द्याल त्याला भाव मध्येचा आधार घ्यायचा असतो. हा नियम सूर्य सिद्धांतातला आहे. आपल्याला नियम शिकले पाहिजेत. आणि सर गोचरीने शनी गोचर गुरुला पण ती दशमावरती दृष्टी जाईलच ना लग्नी अशी. मग हे कॅल्क्युलेशन तुम्हाला लक्षात असणं गरजेचं आहे की कोणत्या वर्षी जातकाच्या जीवनामध्ये एखादी गोष्ट प्राप्त होते. दुसरा भाग असा आहे मॅडम की जेव्हा हे लग्न किती काळ टिकेल ह्याच्यावरती जेव्हा आपण विचार करतो तर मागे पण आपला विषय झाला होता वैवाहिक जीवनाच्या याच्यामध्ये की वृश्चिकेतला रवी असेल आणि जातक स्त्री असेल तर त्या ठिकाणी वैवाहिक जीवनामध्ये स्थिरता राहत नाही, चांगलं फळ मिळत नाही. त्यावेळेला त्या दरम्यान बरेचसे आंदोलन होतात. तसंच ह्या व्यक्तीच्या जीवनामध्ये साधारणतः 5 वर्षाचं आयुष्य जे आहे ते त्याला लाभलेलं आहे. कळलं? हो सर. सर तुम्ही अजून एक गोष्ट त्यावेळेला सांगितली होती की लग्न झाल्यानंतर कोणतं ग्रहमान येतं हे पाहणं पण खूप महत्वाचं आहे. नक्की नक्की. येस. हो येस. मग त्यावेळेला तुम्हाला पाहिलं पाहिजे की ह्या सगळ्या घटना होताना गोचरीचे जे काही भ्रमण आहे तर भावमध्य अधिक ग्रह ह्याच्यावरून जर एखादा ग्रह जाणार असेल तर त्यावेळेला त्या संसारामध्ये किंवा त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये काही आंदोलन उपस्थित होतात. बोला. हे आंदोलन कधी झालं? माझं जरा नेट गेलं होतं मध्ये. कधी झालं आंदोलन? नाही, या जातकाच्या जीवनात वैवाहिक आंदोलन कधी आलं? जेव्हा सप्तम स्थानामधून शनीचं भ्रमण चालू होतं त्यावेळेला. आम्ही बघत बसायचं. आणि सगळे भाडेकरून कुठून आणतात अशी घंटेरी लोक? हे कोण आहेत म्हणून सर? कुलकर्णी मॅडम. सर म्हणजे शनीच्या दृष्टीने दिलं पण आणि घेतलं पण दोन्ही गोष्टी घडल्या ना सर? मूळ कसं होतं मॅडम सांगतो तुम्हाला की ज्या वेळेला ऋषभेचं शनीचं भ्रमण होतं त्यावेळेला शनी रवी समसप्तक योग होता आणि तेव्हा 7.5चा काळ होता. आणि अशाच वेळेला 2002च्या दरम्यान 2001च्या दरम्यान जातकाच्या जीवनामध्ये त्याचा जोडीदार जो आहे त्याचं निधन झालेलं आहे. 2001 ला दाखवते सर. त्याला गुरु शनीची युती नंतर झाली होती. ही मेष राशीत झाली आणि नंतर वृषभ राशीमध्ये झाली. कळलं का? म्हणजे संकट येण्यासाठी जो काही तिथे पोर्शन आहे तर मूळ म्हणजे पत्रिका खराब असेल तर त्यावेळेला शनीची दृष्टी आहे आणि जेव्हा एखादी घटना घडेल तर त्यावेळेला शनी सुद्धा सप्तमातून भ्रमण करत होता वृषभ राशीतून. कळलं का? 2000 बरोबर गुरु शनीचं भ्रमण होतं. होय सर. आणि मंगळ 5 वर्षाचं फक्त वैवाहिक जीवन दिलं. म्हणजे अतिशय अल्पकाळ झालं कारण त्याला मुळातच पत्रिका जी आहे जी आपण नेहमी सांगतो की वृश्चिकेचा रवी स्त्रीच्या कुंडलीमध्ये फेवरेबल नाही. कळलं? मंगळ सुद्धा थोडे दिवसात वृश्चिकेत येत होता सर. काय म्हणता मॅडम? मंगळ सुद्धा थोड्या दिवसात वृश्चिकेत येत होता सर त्यावेळेला. म्हणजे
हे सगळे जेव्हा दोन्ही ग्रह गोष्टी येस होय ट्रान्झिट्स मध्ये जेव्हा आपण पाहतो की असे ग्रह जेव्हा येतात त्याच वेळेला जातकाच्या जीवनामध्ये घडामोडी घडत असतात, चांगल्या किंवा वाईट. आता वाईट घडामोडी बर म्हणजे काय की एक तर सप्तम स्थान हे शनीचं स्थान नाही आहे, त्या ठिकाणी चंद्राला दुःख, एक तर 7.5, त्यानंतर राहूच्या मुखात तिथे शनीचं भ्रमण, गुरुचं भ्रमण कालांतराने, म्हणजे तेवढा पोर्शन जो आहे तो लग्न झाल्यानंतर 5 वर्षामध्ये ही घटना घडलेली आहे, 5-7 वर्षानंतर, आणि नंतर संसार जो आहे तो अधुरा राहिलेला आहे. म्हणजे ग्रहांची स्थिती एक तर आपल्याला त्या ठिकाणी तुम्ही अर्गलेचा विचार करायचा. अर्गला ही अशी लागलेली आहे आणि त्यावेळेला राहू आणि गुरु यांची त्या ठिकाणी युती ही कोणत्या याच्यामध्ये झाली तर त्या ठिकाणी आपण मिथुन राशीला राहू गुरुची युती झाली होती. वृषभ राशीच्या नंतर मिथुन राशीला, पण राहू गुरुची युती मिथुन राशीला होत नाही, पण वृषभ राशीला युती शनी आणि गुरुची झाली. कळलं का? शनी गुरु. सर संततीच्या बाबतीत सर म्हणजे पंचमे षष्ठात आहे आणि दोन संतती आहेत. आता पंचमे षष्ठात असल्यानंतर संतती होणार नाही असा भाग नाही आहे, पण संततीच्या सुखाबद्दल जर आपण विचार केला, जर पंचमे षष्ठात असेल तर संततीला सुद्धा वडील नसल्यामुळे काही दुःख निर्माण झालंच ना. संततीचं छत्र निघून गेलं आणि ते सुद्धा दुःख आहे. मुलं लहान होते, 5-1 वर्षाची होते, त्या दरम्यान अशी घटना घडली तर ते योग्य आहे का? कधी कधी एखाद्या व्यक्तीला आपले वडील त्यांचं स्वरूप पण आठवत नाही कालांतराने, असं होतं की नाही? हो बरोबर. म्हणजे पत्रिका ही अशा तऱ्हेने तुम्हाला काय फलित देतं हा भाग शिकायला आपल्याला गणिताकडेच गेलं पाहिजे आणि भावमध्येचा विचार केला पाहिजे. गोचरीच्या ग्रहांची युती किंवा आणखी इत्यादी जी मोमेंट आहे, ट्रान्झिस्ट आहे, त्याचा विचार करणं अत्यंत गरजेचं आहे. पण त्याला आणखी दुसरं असं कारण आहे की मूळ पत्रिका जर बलवान असेल तर आलेल्या संकटावरती आपण मात करू शकतो. आणि तुम्ही साधारणतः 99% पत्रिका पहा. चंद्र जर वृश्चिकेचा असेल तर पत्नी संदर्भात दुःख तयार होतं पुरुषाच्या आयुष्यामध्ये, आणि स्त्रीच्या आयुष्यामध्ये रवी जर वृश्चिकेचा असेल तर त्या ठिकाणी ठरलेले नियम आहेत. हे नियमच तुम्हाला शिकणं गरजेचं आहे. बोला भागवत मॅडम. तर मग वृश्चिक नवमांशात जरी असेल पुरुषाचा चंद्र किंवा स्त्रीच्या ह्याच्यात असेल, सूर्य जर वृश्चिक नवमांशात असेल तरी सुद्धा त्रास होणारच ना? नाही, आता बघा वृश्चिक नवमांश अनेक आहेत, पण वृश्चिक राशी एकच आहे. तर वृश्चिक नवमांश जे आहेत ते अनेक आहेत. जलराशीला वृश्चिक नवमांश आहे. आता कर्क राशीला गेल्यानंतर तुम्ही दरिद्रांश हा वृश्चिक नवमांश आहे. वायू तत्वामध्ये वृश्चिक नवमांश आहे तर तो दरिद्रांश आहे तूळ राशीला. अरे मध्ये का बोलताय लोक? कुलकर्णी मॅडम, ते किती वेळा बंद केलं ना तरी ते चालू करतात. कोणीतरी बिकानवाला, काय नाव आहे काय नाही, रिमूव्ह करा ना. हा बोला भागवत मॅडम, विचारा. हा नाही आलं लक्षात माझ्या. मी तो वृश्चिक नवमांश कुठून आलाय ते पण पाहायला पाहिजे आपल्याला, पण राशीत असेल तर मात्र ही फळं मिळणारच त्याला. नक्की नक्की. वृश्चिक रास अशी गूढ रास आहे, सूर्यासाठी ती अपेक्षित नाही, म्हणून त्या ठिकाणी बऱ्याच वेळेला जातकाच्या स्त्री जातकाच्या जीवनामध्ये वैवाहिक जीवनात व्यत्यय हा येतो. सर आता इथं नक्षत्र किती महत्वाचे ठरतात? कारण वृश्चिक राशीमध्ये विशाखा, अनुराधा, ज्येष्ठा, त्यातलं ज्येष्ठा तर आपण क्रूर नक्षत्रच म्हणतो. अनुराधा त्यातल्या त्यात बरं म्हणतो, विशाखा पण क्रूरच नक्षत्र आहे. तर ह्या गोष्टींचा किती सर फरक पडतो? बघ आता असं बघितलं तर राशी शेवटी एंटायर पॉकेट 30 डिग्रीचा आहे. हो एक वेळेला विशाखामध्ये रिलीफ आहे, पण अनुराधा आणि ज्येष्ठामध्ये नाही. अच्छा बर.
कारण का तिथे तुम्ही जवळपास 100 पत्रिका पाहिल्या तर तुम्हाला 90 पत्रिकेमध्ये असा दोष आढळून येईल की जेणेकरून एक तर दरवेळेला पती संदर्भातील जे काही दुःख आहे ते आजारपणाचं असू शकतं, आर्थिक असू शकतं, सामाजिक असू शकतं, वैवाहिक असू शकतं. या सगळ्या गोष्टी स्त्रीची पत्रिका जमवताना तुम्हाला हा विचार करणं गरजेचं आहे. उद्या तुम्ही सल्लागार म्हणून सुद्धा एखाद्या व्यक्तीचं वृश्चिकेचा रवी जर एखाद्या स्त्रीच्या पत्रिकेत असेल किंवा एखादी कुंडली त्याला हे करून आली असेल तरी सुद्धा तुम्हाला तशा तऱ्हेने त्याला सावधान करणं अत्यंत गरजेचं आहे. आणि हे काय आल्यात तुम्ही सर पत्रिका अशा म्हणजे अनुभव आलेले आहेत सर असे. फक्त नक्षत्रामध्ये थोडी मला शंका होती की तसे काही परिणाम थोडेसे कमी जास्त मिळतात का एवढंच. विशाखामध्ये थोडस कमी आहे कारण एकच चरण आहे ते हो एकच वृश्चिकेतलं. चरण येतं. हो हा पण अनुराधा आणि ज्येष्ठामध्ये तुम्हाला 100% इफेक्टेड होतो, बॅड इफेक्ट होतो. अच्छा बर ओके. सर सर अनुराधा नक्षत्रामध्ये फक्त चौथं चरणच वाईट आहे ना? नाही असं काही नाही, ते दुसऱ्या ग्रहांसाठी. पण आपला विषय जो आहे तो वैवाहिक जीवनाच्या रवीसाठी म्हणून आहे. वैवाहिक जीवनाच्या. आणि असं पण तुम्ही जेव्हा मॅडम बघाल ना तर बघा एक तर असं सूचित केलेलं आहे सूर्य सिद्धांतामध्ये की वृश्चिक रास ही पूर्णपणे एंटायर गुड आहे. आणि अशा ह्या वृश्चिक राशीच्या व्यक्तींना आता पण जे युद्ध चालू आहे त्याच्यामध्ये पण भरपूर संकटाला सामोरं जाऊन जातक हा तिथे जगत असतो. म्हणजे वृश्चिकेतले ग्रह किंवा वृश्चिक राशीमध्ये असणारा जो काही प्लॅनेट असेल त्याला निश्चितच त्या राशीला त्या स्थानाला भरपूर संकटे येतात. आणि स्पेशली आपण जर पाहिलं तर त्या ठिकाणी तुम्हाला स्त्रीच्या पत्रिकेमध्ये वृश्चिकेला इत्यादी ग्रह जरी असतील तरी सुद्धा तुम्ही थोडीशी काळजी घेणं गरजेचं आहे. आता ह्या घटना ह्या काही थांबणार नाहीत, त्या होतच राहणार. कळलं का? त्या काही तिथे थांबणार नाहीत. पण आपल्याला एक शिकणं म्हणून ज्याला आपण म्हणतो अभ्यास म्हणून तरी ह्या गोष्टी माहिती असायला हव्यात की ह्या घटना कशामुळे होतात. मुळामध्ये समजा तुम्ही कन्सल्टिंग करत आहात आणि त्यावेळेला तुम्ही एखाद्या वृश्चिकेच्या रवीची पत्रिका जर समजा तुमच्या नात्यामध्येच जर तुम्ही ती हे केली, गुणमेलन केलं आणि कालांतराने काही जर घडलं तर त्यावेळेला दोष कोणावरती येतो? तर ज्योतिषाने सांगितलं म्हणून हे केलं गेलं नाही का? मग त्यांना काय कळलं होतं? तर अगोदर एक तर असेल तर सूचना द्या की असं असं आहे. सूचना देऊन मोकळं व्हा. निदान सूचना लिखित द्या किंवा तोंडी द्या पण सूचना द्या किंवा असा असा सूर्य आहे पत्रिकेमध्ये मुलीच्या. बरीचशी मुलं तुमच्याकडे येतात, त्यांना जर समजा असं सांगायचं असेल किंवा मुलीचा रवी हा वृश्चिकेचा आहे, नॉट ऍडवायझेबल. आता एवढा शब्द वापरला तर एवढं वाक्य वापरलं तरी भरपूर झालं ना, नाही का? पण जे होणार आहे ते काही टळत नाही. पण आपल्याला सगळ्या गोष्टीचं अनुषंगाने ज्ञान हवं, सगळ्या अंगाने ज्ञान हवं. तर त्याच्याकरता वृश्चिकेचा कुठलाही ग्रह तुम्ही तपासावा. बऱ्याच वेळेला असं पण पाहिलेलं आहे की त्या ठिकाणी बरीचशी आंदोलनं होतात. आता ह्याच पत्रिकेमध्ये तुम्ही बघितलं तर अर्गला ही निश्चित तुम्हाला दिसते समोर, नाही दिसत का? हो दिसते ना. म्हणजे अर्गला ही आज तुम्हाला माहिती पडलेली आहे. याचा अर्थ जातकाच्या जीवनामध्ये कधी ना कधीतरी आंदोलनं होतील. आणि त्याच वेळेला जर बघितलं तर जेव्हा जेव्हा अर्गलाचा राहूच्या मुखातून जेव्हा गोचरीचा सूर्य जाईल तर त्यावेळेला तो महिना जो असेल मॅडम तो 15 जून नंतरचा, तर त्यावेळेला जातकाच्या जीवनामध्ये तो अर्गला ती आहे ती त्याला त्रासदायक ठरेल. कधी ठरेल? तर त्याला भाव मध्य बघायचा असतो आणि तिथे असणारा ग्रह राहू आहे. तर राहू किती अंशाचा आहे? तर सूर्याची मोमेंट ही जी आहे ही 24 तासाला 1 अंशाची आहे. आणि जेव्हा भावमध्येला तो स्पर्श करतो त्याला सुद्धा 1च अंशाचा असतो. म्हणजे 1 अंश चालायला 1च दिवस लागतो. आणि त्या पर्टिक्युलर दिवसामध्ये कधी कधी त्रास होण्याची शक्यता दर्शवली जाते किंवा त्रास होतो. मग एखादा क्षणिक त्रास सुद्धा जातकाच्या जीवनामध्ये अनेक प्रकारचा त्रास होऊन बसतो आणि त्याला दुःख भोगावं लागतं. त्याला कारण पत्रिका आपल्याला व्यवस्थित वाचता आली पाहिजे. कळलं का? हो सर. म्हणजे त्रास कुठे कुठे होईल? आता समजा केतूच्या धनस्थानामध्ये केतू आहे म्हणजे तुम्हाला नक्की सांगायचं आहे की 15 डिसेंबर ऑनवर्ड
केतूचा अंश किती डिग्रीचा आहे? 6-7 डिग्रीचा आहे का? किती अंशाचा आहे केतू? 0 अंशावर आहे. किती? 0. 0 अंश. म्हणजे 0 अंश जो आहे तो शेवटला आहे का अगोदर आहे? शेवटी केतू आणि राहू उलटे जातात. हा, म्हणजे त्यावेळेला समजा आपण जर पाहिलं तर 14 जानेवारी किंवा 12 जानेवारीच्या दरम्यान त्या ठिकाणी जातकाच्या जीवनात काही घटना होऊ शकते. कळलं? म्हणजे त्या पॉकेटमध्ये एखादा गोचरीचा ग्रह भ्रमण करीत असेल आणि बऱ्याचशा घटना जेव्हा तुम्ही पाहता, जेव्हा तुमच्या मागील घटना पाहता, त्यावेळेला सूर्याची जी गती आहे, सूर्याचं भ्रमण जे आहे ते अतिशय महत्वाचं असतं. ते तुम्हाला ठरवता आलं पाहिजे. आता जर 0 आहे तर त्याच्यानंतर तो 29 होणार आहे ना मॅडम? मग 28 होणार आहे. 0 म्हणजे जस्ट आगमन हो आहे. हो 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 सर. जस्ट आगमन आहे. 46 कलाच आहे फक्त. हा, मग जस्ट अरायवल. मग अशा तऱ्हेने तुम्हाला फलित द्यायचं आहे. बरं, दुसरा भाग असा आहे या पत्रिकेमध्ये एक आणखी विचार करण्यासारखा, सूर्य सिद्धांताच्या नियमानुसार की वृश्चिक राशीमध्ये सूर्य हा 15 नोव्हेंबरला प्रवेश करतो. त्यावेळेला सूर्य असेल त्या दिवशी त्याचा वाढदिवस असतो की नाही, आणि भावमध्य, त्यावेळेला सूर्य सुद्धा त्या वृश्चिक राशीमध्ये काही घटना घडवतो. आलं का लक्षात? मी स्पेशली तुम्ही जेव्हा पाहाल तर अनुभव घ्या. आता मी मागच्या वेळेला तुम्हाला मी वृषभ राशी बद्दलची सगळी कल्पना दिली होती. आता जे सगळे अपघात आहेत ते सगळे अपघात तुम्हाला बघितलं, डोंबिवली, दिल्ली, त्याच्यानंतर बऱ्याच ठिकाणी काही हिंसा झाल्या, कल्याणी नगर, या सगळ्या काही गोष्टी घडलेल्या आहेत. तर त्याला कारण तर ऋषभेमधून जेव्हा रवीचं भ्रमण सुरू झालं त्याच वेळेला त्या घटना घडल्या ना, आणि हो अजूनही सर. घडत आहेत. हो सर. बोला, आता तुम्ही सांगा का तुम्हाला काय जमलं नाही जमलं? विषय कठीण वाटतोय का? हा, भिडे मॅडम बोला. नमस्कार सर. एखादी पत्रिका आपल्याकडे गुणमिलनासाठी आली समजा, आणि त्यांनी ठरवून टाकलं असेल की आज म्हणजे विवाह करायचा, आणि अशा वेळी जर आपल्याला वृश्चिकेत रवी दिसला किंवा काय दिसलं तर आपण कसं तऱ्हेने सांगायचं मग? नाही, आपण सांगायचं ठीक आहे, आता तुम्ही जर जमवलंच तर तुम्ही तुमचं बघा. काय गंमत आहे की याच्यामध्ये जास्ती जर हे लावलं तर जातकाला काय वाटतं माहितीये की ह्या ज्योतिषाला काही कळत नाही. पण आपला विषय जो आहे तो फक्त तुमचा अभ्यास व्हावा ह्यासाठी. एक स्टडी होरोस्कोप आहे आपली, की त्या पत्रिकेमध्ये या ठिकाणी असे ग्रह असल्यामुळे जातकाच्या जीवनामध्ये अशा तऱ्हेची आंदोलने झालेली आहेत. हा स्टडी केस आहे, केस स्टडी. आंदोलन होऊ शकतात एवढे आपण म्हणू शकतो, बाकी तर आपण काहीच नाही करू शकत ना. नाही, बाकी आता बघा आर्थिक पण होतात अनेक लोकांच्या ह्याच्यामध्ये. तुम्ही जर बघितलं तर वृश्चिकेचे ग्रह असतील तर त्याला आर्थिक पण काहीतरी चुका होतात, नुकसान होतं. मग ह्या सगळ्या गोष्टी घडतातच. अनेक लोकांचे पैसे. हा, बोला. त्यांनी जर ठरवून टाकलं असेल की इथेच विवाह करायचा असं दोन्ही पार्टीजने हा, ठरवून टाकलं असेल तर आपण काहीच करायचं, मग त्याच्यामध्ये हस्तक्षेप करायचा नाही असा सल्ला देणं मग बरं ना, न बोललेलं बरं. असा सल्ला आपण द्यायचाच नाही, कारण का नंतर आपण दोषी होतो. ते काय म्हणतात, जमलंय आमचं आणि मग पत्रिका दाखवण्यात काही योग नाही ना, त्याला काही सेन्सच नाहीये. असं होतं. पण तिथे तुम्ही जर समजा पत्रिका जुळवणार असाल, तुमचं लोक मान्य करणार असतील तर त्यावेळेला बाकी तुम्हाला सूचित करणं तुमचं कर्तव्य आहे, नाही का? हो. नेक्स्ट, तुम्हाला कळलं नाही आणखी काही विचारायचं आहे का? डिग्री वाईज तुम्हाला सगळे ग्रह बघायचे आहेत.
आजचा आपला विषय शनिग्रहा संदर्भात आहे. तर जेव्हा जेव्हा शनीचं भ्रमण गोचरीचं चंद्रावरून होईल त्याला 7.5 असेल, तर त्याला स्पष्ट शनी जो आहे आणि स्पष्ट चंद्र यांची जेव्हा गाठ होते, एकत्र येतात, तर त्यावेळेला जातकाच्या जीवनामध्ये काही घडामोडी होण्याची शक्यता आहे. तर त्यावेळेला आपण त्याला काय सांगायचं की अमुक एक दरम्यान तुम्हाला तिथे शांत बसणं गरजेचं आहे. आता वृषभ राशीला शनी महाराजांचं भ्रमण कधी होतं? तर 2002 साली होतं का? बघा तुम्ही, नाही का? कधी होतं? 2002 साली होतं. आणि आता पण होतं का नाही? आता होणार आहे. 2000 ला होतं. 2000 ला होतं आणि 2002 ला पण होतं, 2001 ला पण होतं. बघा, एक पॉकेटमध्ये 2.5 वर्ष लागतात मॅडम प्ले करायला. मग चंद्र किती अंशाचा आहे मूळ पत्रिकेमध्ये? 20 अंश. 20 अंश, म्हणजे त्या ठिकाणी 25. मग 25 ला 23-20 ला मृगशीर्ष नक्षत्र सुरू होतं. मग 25 ला आपण जर बघितलं तर त्या ठिकाणी सिंह नवमाश आहे. मग तिथे जेव्हा शनीचं भ्रमण होईल त्या दरम्यान घटना होईल. आणि शनीचे भ्रमण होताना एक स्पर्श जो आहे तो 1 महिना टिकतो. कारण शनीचं 1 अंशाला 1 महिना असं त्याचं टार्गेट आहे त्या ठिकाणी, नाही का? हो. बरं, दुसरा भाग असं सांगते वेळी परत सांगतो तुम्हाला की मे महिन्याच्या दरम्यान आपण जर बघितलं तर साधारणतः मे 2001 ची पत्रिका काढा जरा, आहे का कोणाकडे? होय, 2001 मे महिना 15 मे ऑनवर्ड, 15 आणि 7 22, म्हणजे त्या ठिकाणी आपण जर बघितलं तर सूर्य जो आहे तो जून महिन्याच्या 5 तारखेचा बघा, 5 जूनला सर, बघा. 5 तारखेला सूर्य 20 डिग्री. हा, म्हणजे 5 जून आहे ना, म्हणजे 5 जूनच्या नंतर तिथे तो 25 डिग्री घेणार आहे ना. हो, 11 जूनला घेणार ना सर. हा, मग त्यावेळेला घटना, त्यावेळेला शनी किती अंशाचा असेल? 11 जूनला शनी आहे इथे वृषभ राशी आणि 12 डिग्री सर. 12 अंशावरती सर. 12 अंशाला. मग 12 अंशाला आहे तर त्या ठिकाणी पुढचा महिना घ्यायला लागेल. कारण का की एक राशी पुढे गेल्यानंतरच शनी पुढे येईल, त्याशिवाय येणार नाही. शनी अतिचारी मध्ये असेल ना, तर त्यावेळेला तुम्हाला मे महिना सोडून तुम्हाला जुलै किंवा जून महिन्यात, जुलै महिन्यात जावं लागेल. जुलै 2001 बघा, 15 जुलै 2001. हा, 16 अंशावरती सर. मग त्या दरम्यान तुम्हाला असं हे करायचं की ही घटना कोणत्या तारखेला होईल, नाही का? कर्क राशीमध्ये सूर्य हा 15 जुलैला जातो, 15 ऑगस्टला सिंह राशीमध्ये असतो. तर 25 डिग्री येण्यासाठी त्या जातकाच्या जीवनामध्ये ऑगस्ट महिन्यामध्येच सूर्य जेव्हा जाईल, ऑगस्ट 18 ते 20 तारखेला बघा तुम्ही, तेव्हा 25 डिग्रीचा शनी असेल का? सर, ऑगस्टची कुठली तारीख म्हणताय तुम्ही? 2001 18 ऑगस्ट. 0 डिग्री सिंह राशी सूर्य. शनी किती अंशात? शनी 90 डिग्री. म्हणजे तो पुढे पुढे जाईल. म्हणजे त्या चंद्राला स्पर्श करण्यासाठी, त्याचा काळ काढण्यासाठी तुम्हाला सीमेतलाच रवी पाहायचा आहे. घटनेचा दिवस आहे का बघा, त्याच महिन्यामध्ये घटना होईल. सूर्य ज्या वेळेला सिंह राशीमध्ये जाईल त्यावेळेला शनी वक्री होईल का, हे पण बघा. वक्री आहे तिथे? नाही सर.
फाल्गुनी नक्षत्रामध्ये सूर्य गेला की वक्री होणार पूर्व फाल्गुनीला. मग दुसऱ्या चरणात आहे आता. बघा दुसऱ्या चरणामध्ये वक्री आहे. शनी वक्री होतोय सप्टेंबरच्या 26 तारखेला. मग सप्टेंबरच्या 26ला म्हणजे त्या ठिकाणी 21 डिग्रीवरती तो वक्री होतो. उत्तर हस्त नक्षत्र जे आहे ते 21 अंशाला सुरू होतं. हा बरोबर. कळलं का सर? 21 डिग्री वृषभ राशीमध्ये शनी वक्री होतोय 26 तारखेला. त्याला सूर्य कुठे आहे? कन्या राशीमध्ये आहे सूर्य का? कन्या राशीमध्ये आहे. आणि हस्त नक्षत्रात आहे का? हस्त सर 9 नक्षत्राची डिग्री आहे. हस्त नक्षत्र 10 डिग्री पासून चालू होणार ना 28 तारखेपासून. म्हणजे उत्तरामध्ये आहे. पहिल्या चरणात आहे त्यावेळेला. फाल्गुनीला आहे. म्हणजे तुम्हाला तारीख काढताना असा विचार केला पाहिजे की जातकाच्या जीवनामध्ये ज्या काही घडामोडी होतील तर त्या कोणत्या कालावधीमध्ये होतील. कळलं का? मुकेश भाऊ आले. बरं, इथपर्यंत कळलं. म्हणजे शनीचं सप्तम स्थानातून भ्रमण होत असताना जातकाच्या जीवनामध्ये फार मोठं युद्ध झालं आणि तिच्या पतीचा निधन झालेलं आहे. तुमचे विचार काय आहेत ते सांगा. काय वाटतं? कुठपर्यंत पत्रिका कळली तुम्हाला? सांगा. सर हा बोला. येस मॅडम. आता म्हणजे आपण आतापर्यंत अनेक वेळा हे कन्फर्म केलंय की स्त्री जातकाच्या पत्रिकेमध्ये वृश्चिकेत रवी आला तर काही ना काहीतरी घडतं. इथे पर्टिक्युलर सूर्य हा लग्नस्थानी आहे. म्हणजे वृश्चिक राशी ही लग्नस्थानी आली म्हणून आपल्याला शनी समसप्तमात आल्यानंतर आणि सप्तमात चंद्रही असल्यामुळे तिला अशा पद्धतीचा वैवाहिक फटका बसण्याची शक्यता आहे हे आपल्या लक्षात आलं. पण समजा आता पुरुषाच्या बाबतीत पण काही ना काहीतरी अघटित किंवा अघटित म्हणण्यापेक्षा आंदोलन हे घडू शकतं. पण इथे एवढ्या मोठ्या प्रमाणात पुरुष जातकाच्या बाबतीत होणार नाही. हे बरोबर आहे का? नाही, आता सांगतो तुम्हाला की तुम्ही अनेक पत्रिका जेव्हा वृश्चिकेच्या चंद्राच्या पहा, चंद्र आणि सूर्याच्या बाबतीमध्ये सूर्य सिद्धांतातले जे नियम आहेत ना मॅडम, तर त्यावेळेला तुम्ही जेव्हा चंद्र वृश्चिकेचा असेल मग तो कितीही अंशाचा जरी असला कधी कधी एखाद्या व्यक्तीचं पटत नाही. आपल्या वैवाहिक जीवनाच्या कार्यक्रमामध्ये आपण सप्तम स्थान गृहीत धरलं होतं. सप्तमात असणारे ग्रह बघितले होते. सप्तमाच्या वरती होणारे कुयोग बघितले होते. तसं ह्या व्यक्तीच्या जीवनामध्ये रवी हा कारणीभूत असणारा ग्रह आहे. आता जर समजा सूर्य वृश्चिकेचा नसता असा आपण विचार केला तर आपण काय म्हटलंय की राहूयुक्त जर रवी असेल, केतुयुक्त जर रवी असेल, शनियुक्त जर रवी असेल तरी सुद्धा जातक स्त्री असेल तर तिच्या पत्रिकेमध्ये वैवाहिक जीवनात आंदोलनं होणार. हे ठाम आहे. हे ठरलेलं आहे. मग ऑप्शन काय आहे? राहू केतू युक्त, शनियुक्त आणि वृश्चिक राशीचा हा संदर्भ घेणं गरजेचं आहे. सर, हे वृश्चिक राशीचा चंद्राचा अगदी बरोबर आहे. एका मुलाचा घटस्फोट मी एका कुंडलीत पाहिला की वृश्चिकेचा चंद्र पटत नाही म्हणूनच झाला. एवढंच कारण. दुसरा आपण विचार करतो मॅडम असं की दशमातला शनी, पंचमातला शनी, लग्नातला शनी, यदा कदाचित काय असतं की कधी कधी असं बघितलेलं आहे की कुटुंबाला तो पोषक नाहीये. म्हणजे जोडीदार संतुष्ट नाहीये. आता ती संतुष्टता आर्थिक पण असू शकते, सामाजिक पण असू शकते, वास्तव्याची असू शकते, नाही का? म्हणजे विवाह करतेवेळी एक उदाहरण पाहिलं एकांच्या पत्रिकेमध्ये दशमात शनी, तर त्यांचं म्हणजे तेवढं दोघं जण म्हणजे हे नाही
संसारिक कम्फर्टेबल ह्याच्यामध्ये. नाहीये. हा, ही पण एक कुंडली पाहिली अशी. म्हणजे अशा घटना घडतात, तर त्यावेळेला तुम्हाला तिथे शनीचे नियम जे आहेत ते सूर्य सिद्धांताच्या अनुसरून पालन केलेच पाहिजे. लग्नातला शनी असेल, यथा कदाचित वैवाहिक जीवन म्हणजे ऍडजस्टमेंट असतं, दुसरा विवाह असतो, काही प्रॉब्लेम असतात, काही वेळेला विवंचना होतात, कर्ज होतात, प्रॉपर्टीमध्ये पैसे जातात. वृश्चिकेचा हो शनी सर. प्रॉपर्टीमध्ये तुम्हाला लॉस ऑफ प्रॉपर्टी दाखवते, असंही आहे. हो म्हणजे सर. अनेक गहन प्रश्न जे आहेत ते गूढ प्रश्न जे आहेत, कधी कधी बेवारस सुद्धा काही प्रॉपर्टी खाल्ली जाते, आपल्या उपयोगात येत नाही, अगणित काही गोष्ट असतात, असा भाग आहे. हो सर. म्हणजे ज्योतिषामध्ये अनेक गोष्टी जीवनामध्ये घडू शकतात, त्या आपल्याला फक्त संदर्भ वाचता आला पाहिजे, हो सर. नाहीतर काही कळणारच नाही आपल्याला. पण बरोबर. तरी सुद्धा पर्टिक्युलर एखाद्या राशीमध्ये एखादे योग जे आहेत ते तुम्ही पहा. आता आपण म्हटलेलं आहे की सूर्य जो आहे तो तूळ राशीमध्ये नीचेचा, बरोबर आहे की नाही? हो. हो. मग आता तूळ राशीतल्या नीचेच्या सूर्याबद्दल जर समजा एखादी पत्रिका असेल तर 15 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबर पर्यंत ज्यांचा जन्म झालेला असेल तर त्यावेळेला त्या ठिकाणी सुद्धा बरीचशी आंदोलनं तुम्हाला पाहता येतात. त्याला कारण काय आहे? कारण त्याला कारण असं आहे की इक्वेटर मधून जेव्हा सूर्य जातो त्याला जेवढे जेवढे प्रदेश इक्वेटर्स मध्ये येतात त्यांची घडामोडी फार मोठी झालेली आहे आणि हानी झालेली आहे. उदाहरणार्थ तुम्ही बघितलं तर इंडोनेशिया हा इक्वेटरच्या बॉर्डरचा देश आहे, भूमध्य रेखा. विषुववृत्त हो सर. हे सुद्धा नियम आहेत. म्हणजे प्रत्येक राशीच्या ह्याच्यामध्ये जेव्हा आपण ज्याला आपण म्हणतो खगोल म्हणतो, त्या खगोलीय शास्त्रामध्ये सुद्धा तुम्हाला हे पाहता आलं पाहिजे. आता 12च्या 12 राशीमध्ये काही ना काहीतरी घडामोडी आपल्याला सांगितलेल्या आहेतच ना. प्रत्येक रास चांगली आहे असं म्हणता येणार नाही. जर समजा कर्क राशीमध्ये चांगले ग्रह आहेत आणि दरिद्र अंशामध्ये आलं तर तुम्हाला काय उपयोग आहे? नाही होत उपयोग. मग त्याचं पण फलित करावंच लागतं. कळलं का? हो बोला. सर. हो सर. सगळ्या राशींमध्ये काही ना काहीतरी उणिवा आहेतच, नाही आहेत असं नाही. आता जसं मी त्या दिवशी तुम्हाला सांगितलं 3 किलो सोन्याची गोष्ट, मग 3 किलो सोन्याच्या गोष्टीमध्ये काय झालंय, कन्या राशीमध्ये मंगळ शनीची युती आहे, ती चांगली नाहीये. म्हणजे मंगळ शनीची युती ही योग्यच नाहीये. मग अशा सुद्धा आपल्याला विचार करणं गरजेचं आहे. बरं, आता काळ झालेला आहे, मुकेश भाऊंना क्लास द्यायचा आहे. तुम्हाला काही विचारायचं असेल तर अगदी निवांत चांगल्यापैकी विचारा. मग नंतर हळदणकर मॅडम आहेत आणि कुबल मॅडम आहेत, ते अभिप्राय देतील आणि त्याच्यानंतर कुबल मॅडम समाप्ती करतील, म्हणजे समारोप करतील. कुलकर्णी मॅडम पण तुमचा अभिप्राय काय असेल तो सांगा, हरकत नाही. आणि इत्यादी कुलकर्णींनी पण सांगितलं तरी हरकत नाही. कोणाला काही बोलायचं असेल तर अवश्य बोलावं, काही घाबरायचं नाही. फक्त आवाज घरच्या लोकांचा ऐकून घेऊ नका. बस बोला. आहे का काही विचारायचं? हळदणकर सर मॅडम. इथे हा केतू बोला. धनस्थानामध्ये येतो आहे हो आणि हो. तो त्या अर्गलेमध्ये आहे, तर मग कसं बघायचं? बघा आता याच्यामध्ये असं आहे मॅडम की केतू हा एक त्याग करणारा ग्रह म्हणून सांगितलेला आहे. हो. त्या ठिकाणी प्रपंचाचा जो त्याग झालाच. आता मुलांना हो. मोठं केलेलं आहे, मुलं मोठी झालेली आहेत, हा. कळलं का? आता मुलं मोठी झाली आहेत, त्यांचा जो काही कुटुंबाचा भार आहे, एक मुलगा एक मुलगी आहे, तर त्यांना मोठं हा. बनवण्यामध्ये पैसे खर्च झाले. शेवटी आयुष्य कसं गेलं त्याला फार महत्व असतं, फार हम्म. महत्व असतं. मग त्यामध्ये ह्या व्यक्तीला बऱ्याचशा संकटाला सामोरं जाऊन
मुलांना मोठं करणं, नोकरी करणं आणि जो डॉक्टरी पेशा आहे ना शासकीय हॉस्पिटलचा, तो अतिशय लष्करच्या भाकरी असतात, लष्करच्या भाकरी फार कठीण प्रचंड आहे, डोक्याला ताप असतो. भयंकर ताप आहे. मग तशा काही घटना ह्या व्यक्तीच्या आयुष्यात घडलेल्या आहेत असं आहे. म्हणून आपल्याला असं वाटतं सरकारी नोकरी नाही भयंकर ताप असतो. भयंकर ताप असतो आणि आरोग्य करता करता आपणच रोगी होतो. खरंच आहे सर. माझे यजमानी सरकारी डॉक्टरच होते ना. रिटायरमेंट नंतरच शांतता मिळाली आम्हाला. नाही फार त्रास होतो. तोपर्यंत काय डोक्याला बघावं ताप होता. लागतं, कशा परिस्थितीत लोक येतात, कसे पेशंट असतात, भयंकर ताप असतो. पनिशमेंट ट्रान्सफर वगैरे सगळे अनुभव घेतले. सरकारचं काही खरं नसतं. ठीक आहे, बरं. हळदणकर मॅडम, आपण काय आपलं मत मांडाल? हो सर. आज इतकी वैशिष्ट्यपूर्ण कुंडली आपण सर सादर केलेली आहे की त्यातले इतके बारकावे, अर्गलायुक्त असणारे ओपोक्लिन आणि स्थान यांचा एक नव्याने झालेला हे आणि सूर्य सिद्धांताप्रमाणे शनीचं गोचरीने होणारे परिणाम हा आजचा विषय घेऊन तुम्ही पत्रिका घेतलेली आहे. सत्कृत दर्शनी पण पत्रिका खूप चांगली दिसत नाही, पण बुध आणि सूर्य हे लग्नी असल्यामुळे आदित्य योग आहे असं दृश्य दिसत आहे. पण तो आदित्य योग झालाय नाही असं नाही. तिने सायन्स मधून डॉक्टर होणं हे एका अर्थाने तिचं खूप चांगलं कल्याण किंवा तिने चांगली प्रतिष्ठा मिळवलेली आहे. पण शनीची तिथे दृष्टी आहे आणि शनी मंगळ समसप्त, शनी चंद्र केंद्रयोग, शनी सूर्य केंद्रयोग, हे केंद्रयोग सगळे लक्षात घेता पत्रिकेची ढासळलेली एकूणच प्रकृती या सगळ्याचा विचार तुम्ही आज खूपच भेदकरित्या सादर झाला. एवढे सगळे बारकावे पाहिल्यानंतर कदाचित आमच्यासारखी नव्याने ज्योतिषाच्या अभ्यासात उतरलेली मंडळी, आता 2 वर्ष सर तुमच्यासोबत आहोत म्हणून खूप तयार झालो असं वाटत असताना सुद्धा मनामध्ये असं भय निर्माण होतं की अशा प्रकारच्या पत्रिकेचं विवेचन करणं हे किती घातक आहे. म्हणजे वृश्चिकेचा रवी हा खूप वेळा तुम्ही सांगितलात की ती वृश्चिक रास लग्नात असू दे किंवा व्ययात असू दे, ही वृश्चिक राशीमध्ये जर ग्रह असतील तर ते दाहकता निर्माण करतात, म्हणजे करतातच. याचा अनुभव मी सुद्धा पुरेपूर घेतलेला आहे आणि एक शासकीय नोकरीत असल्यामुळे त्याचा खरोखर म्हणजे कुटुंबापासून दूर जाणं किंवा खूप कठीण प्रसंगाला सामोरं जाणं हे वृश्चिकेत असणारे ग्रह आपल्याला पदोपदी दाखवतात. शनीचं गोचर हे जेव्हा तुम्ही शिकवलं तेव्हा गोचरीमुळे शनीची मिळालेली कलाटणी ही तिच्या 22व्या वर्षी किंवा 30व्या वर्षी जेव्हा शनीचं शनीवरून रमण सुरू झालं तेव्हा 3ऱ्या 6ष्ठ स्थानावर म्हणजे लग्नावर आणि नोकरीच्या 10म स्थानावरची दृष्टी जी मंगळावर पडली याच्यामुळे पण तिच्या जीवनात आंदोलनं झाली. तसंच मंगळावरून जेव्हा चंद्रावरून शनीचं 7.5 सुरू असताना तिला वाईट अनुभव आले. ह्या खूपशा गोष्टी सर आज खूप चांगल्या पद्धतीने समजल्या आणि उपक्रम म्हणजे 2, 6, 8, 12 आणि पहिली 1, 12, 1, 2 ही अर्गला ह्या अतिशय चांगल्या पद्धतीने आज कन्फर्म झाल्या. तेव्हा जरी आपल्याला त्यातली दाहकता दाखवता येत नसली तरी आंदोलनं कशी होणार आहेत याबाबत आपण स्पष्ट सूचना देणं हे या पत्रिकेतून कळलं. आणि वृश्चिकेचा सूर्य
वाढदिवसाच्या दिवशी वृश्चिकेवरून सूर्यावरून सूर्याचं भ्रमण हे सुद्धा एका दिवसामध्ये काही ना काहीतरी आपल्याला दाहकता किंवा वैशिष्ट्यपूर्ण अनुभव देऊन जाईल, हे सुद्धा लक्षात घेण्यासारखं आहे. तसंच इक्वेटरवरून जेव्हा सूर्य जात असतो तेव्हा सुद्धा काही ना काही दाहक अनुभव त्या भागातल्या लोकांना येतील, हे सुद्धा आपल्याला एखादा फलित देताना किंवा प्रसंग सांगताना किंवा घटनेची आगाऊ सूचना देताना हे लक्षात घेणं गरजेचं आहे. तसंच 10-5 लग्न म्हणजे शनीबाबत पण हे नव्याने आज इंट्रोड्यूस केलं तुम्ही की 10व्या स्थानात, 5व्या स्थानात आणि लग्न स्थानात जेव्हा शनी असतो तेव्हा तो कुटुंबाला पोषक नाही. ही वस्तुस्थिती आपल्याला नजरेआड करता येणार नाही. तेव्हा हा खरोखर अभ्यासनीय, चिंतनीय आणि लक्षात ठेवून सजगतेने आपल्याला त्याचं प्रेडिक्शन करायला पाहिजे. हे आजच्या पत्रिकेतून खूप चांगल्या पद्धतीने कळलं. माझ्या मैत्रिणींच्या वतीने, वर्गातल्या वर्गबंधूंच्या वतीने मी आपले धन्यवाद अदा करते. नमस्कार सर. नमस्कार कुबल मॅडम. बरं, आणखी कोणाला काही परिचय द्यायचा आहे, बोलायचं आहे कोणाला, काय हरकत नाही. नाही कुबल मॅडम, मग समारोप करा. मुकेश भाऊंचा पण क्लास आहे. सर क्लास खूप छान झाला आणि आज खूप नियम सांगितले तुम्ही, खूप उपयुक्त नियम आज क्लासमध्ये खूप म्हणजे प्रत्येक लेक्चर मध्येच होतात, पण आज पण त्या दृष्टी खूपच छान झाला क्लास आणि आम्हाला उपयोगी पडतील पुढच्या ह्याच्यात. नक्की नक्की. त्याबद्दल सर थँक्यू. धन्यवाद. दुसरा एक मी तुम्हाला नियम सुचवतो, थोडस लक्षात घ्या. तुम्ही सगळे पंचांग वाचता, पंचांग तुमच्याकडे असेल तर तुम्हाला एक गोष्ट करायची आहे. आता समजा आपण बघितलं तर आता कुंभ राशीमध्ये शनी आहे, हे तर नक्की बरोबर आहे की नाही. तर त्या ठिकाणी शनी पासून 10वी रास आपण जर बघितली तर ती कोणती येईल, तर वृश्चिक येईल. बरोबर आहे की नाही. मग आता जर समजा 10वी रास ती आली तर त्या ठिकाणी जेव्हा वृश्चिकेला नोव्हेंबर 15ला सूर्य जाईल त्यावेळेला त्याची गती जी आहे ना ती अवश्य पहा. आणि आता मे महिन्यामध्ये 15 तारखेच्या नंतर, मे महिना तर झालेलाच आहे, 27 तारीख आता झाले, तर 2 जूनच्या नंतर तुम्ही शनीची गती पहा. तुम्हाला अवश्य त्याच्यामध्ये तफावत आढळेल. कळलं का. हे ऋषभेचाच सूर्य पण 2 जून नंतर, मग तुम्हाला जर पंचांग तुमच्याकडे मराठी पंचांग आहे त्याच्यामध्ये एकच पान उघडा, 2 तारीख जूनची उघडा आणि शनी आणि गुरु हे बाजूबाजूलाच त्यांची गती असते तर ती चेक करा. तुम्हाला लगेच आकाश लक्षात येईल. माझा जो काही कल आहे तो खगोलाकडे आहे. भूगोल तर आपण शिकवतच आहोत, पण खगोलीय शास्त्रामध्ये पण तुम्हाला एक चांगल्यापैकी ज्ञान मिळायला हवं. तर त्याकरता ह्या 2 रेषा ज्या आहेत तर तिकडचं अवश्य पहा. मग तुम्हाला त्याची गती जी आहे ती लगेच कळेल. एक तर वृश्चिकेचा रवी, एक तर ऋषभेचा रवी. कारण का, आता शनी कुंभेला असल्यामुळे. कळलं. आणि गुरु, आता गुरु बद्दल सांगतो. गुरु आता ऋषभेला आहे तर त्याचं केंद्रस्थान जे आहे तर सिंह राशीतला ऑगस्ट महिन्यातला सूर्य, बघा वाक्य परत ऐका, सिंह राशीतला ऑगस्ट महिन्यातला सूर्य आणि त्यानंतर पुढच्या मार्च मध्ये कुंभ राशीतला, फेब्रुवारीमध्ये कुंभ राशीतला सूर्य. त्यावेळेला तुम्हाला गुरुचं जे काही हे आहे, आता पुढच्या मार्चचं सुद्धा पंचांग उपलब्ध आहे तुमच्याकडे. कळलं का. तर ती जी गती तुम्हाला पाहायची असेल आणि ठरवायची असेल तर एकदम सिंपल प्रोसिजर आहे जे आम्हाला आमच्या गुरूंनी शिकवलेली आहे. आणि ही गोष्ट आम्हाला 1975-76 साली शिकवली होती, गुरु आणि शनी 2 ग्रहांच्या बाबतीमध्ये. बाकी इत्यादी ग्रह जे आहेत ते पुढे जसा जसा वेळ मिळेल तसं मी तुम्हाला सूचित करेन. बरं, आता कुबल मॅडम समारोप करा. सर आता
हळदणकर मॅडमने तर खूप छान केलाय. आता काय डिटेल करू की नको तुम्ही सांगा अगोदर, नाही त्याप्रमाणे मी जसं जसं करते तुमची किंवा नाही हा जसं तुमची इच्छा नाही आहे. कारण मॅडम आज सांगा. मॅडम सांगा प्लीज. ठीक आहे सर. सगळ्यात प्रथम तुम्हाला नमस्कार. मुकेश भाऊ आलेच आहेत, त्यांना पण नमस्कार. आणि आपल्या हळदणकर मॅडम तुम्हाला पण नमस्कार. छान, तुम्ही खूप म्हणजे खूपच छान, अगदी सरांनी जसं सांगितलं तसाच अभिप्राय दिलाय. तरी पण मी देते. मुकेश भाऊ तुमचा क्लास आहे तरी 2-3 मिनिटं घेते फक्त. तर आपण ही जी पत्रिका म्हणजे वृश्चिक लग्नाची आहे, तर आणि तिथे सूर्य आहे म्हणजे हे विज्ञानाचं लग्न आहे असं तुम्ही सांगितलं. सूर्य असल्यामुळं ती मेडिकल सायन्सला पण गेली, म्हणजे ही कोण जी काही जातक आहे ती. आणि तिला पहिली शनीची कलाटणी, म्हणजे जेव्हा तिचं वय 22 वर्ष झालं 1986 ला, तिला MBBS ची डिग्री पण मिळाली. आपण आता आधी पॉझिटिव्ह शनीनी काय काय दिलं ते बघूया, मग निगेटिव्ह ह्याचा विचार करूया. पण मग नंतर जेव्हा तोच शनी गोचरीने 1988-89 ला जेव्हा म्हणजे दुसऱ्या स्थानातून म्हणजे धनस्थानातून जात होता, तर तिथे केतू आहे. आणि तशी ती डॉक्टर झाली म्हणजे ऑब्विसच आहे की तिला घरापासून इंटर्नशिप साठी किंवा काय दूर जावंच लागलं, म्हणजे ते पण झालं. पण तोच शनी जेव्हा गोचरीने 1991 ला तिसऱ्या स्थानात आला, मग त्याची दृष्टी इकडे भाग्यस्थानावर पडली. तर त्या शनीने तिला सरकारी नोकरी पण दिली. त्याच्यानंतर चतुर्थ स्थानातला शनी म्हणजे त्यांनी सरकारी नोकरीशिवाय सरकारी क्वार्टर पण दिलं राहायला. पण आता निगेटिव्ह बाजू बघायची तर वृश्चिकेचा सूर्य तुम्ही सांगितलं स्त्रीच्या पत्रिकेत तो वैवाहिक आंदोलन करणार, तसे त्यांनी केले पण आहेत. आणि पुरुषाच्या पत्रिकेत बघायचं असेल तर म्हणजे वृश्चिकेचा वृश्चिकेचा चंद्र चंद्र असेल तर बघा म्हणजे आहे. आणि ते आहे म्हणजे माझ्या पण बघण्यात. पण आता तुम्ही कसं अगदी खूप म्हणजे काय हा सूर्य हा जयद्रथ असं प्रॅक्टिकली दाखवल्यामुळे अजून असं छान कळालं. मग जेव्हा हा शनी म्हणजे गोचरीने सप्तम स्थानावरून गेला, म्हणजे त्यावेळेस तिला ऍक्च्युअली 7.5 लागली 2000 साली. आणि मग साधारण 2001 किंवा 2 ला म्हणजे तिचे पतीचं निधन झालं. म्हणजे एक म्हणजे सूर्याने आणि शनीने तिला चांगल्या पण गोष्टी दिल्या, पण त्याबरोबर तिला म्हणजे हे वृश्चिकेचा सूर्य हे खूप म्हणजे अगदी काय म्हणायचं, हा प्रबळ रूल आपण म्हटला तरी चालेल की हा वैवाहिक आंदोलन करतोच करतो. म्हणजे तर त्यामुळे तिचं सगळं आयुष्यच ऍक्च्युअली संपुष्टात आलं. पण ठीक आहे, 2 मुलं आहेत त्यांच्याकडे बघून तिने पुढे संसार पण केला. तिला म्हणजे सरकारी नोकरी असल्यामुळं तिला राहण्याची तिची सोय झाली. आता तिला काय म्हणतात पेन्शनेबल पण आहे ती. हो त्यामुळं म्हणजे बाकीचं काही नाही. आणि तुम्ही त्या आर्गला तर त्या इतक्या छान समजलं. मागच्या पत्रिकेत तसं मी म्हणाला आज म्हणजे मी काय हे वेळ घेते तुमचा, ती मागच्या पत्रिकेत पण मला वाटतं ती स्त्रीच जातक होती. आणि ते इतके सगळे आत्माकारक पासून दाराकारक पर्यंत म्हणजे त्या महाभारतातल्या अभिमन्यू सारखीच तिची म्हणजे अवस्था झाली होती. म्हणजे त्या आर्गेला आता छान कळाले. इथे पण म्हणजे दशम स्थान, प्रथम स्थान आणि दुसऱ्या स्थानात झाली आर्गेला. त्याच्यानंतर दुसरं आणि 6वं आणि इकडे 8 आणि 12 ह्या पण आर्गेला म्हणजे झाल्यात. पण असं वरवर बघता नसतं लक्षात आलं. पण तुम्ही इतकं छान शिकवलं आणि ते भावमध्यातनं जाताना ते तर मला इतकं छान, म्हणजे हा भावमध्य म्हणजे मी ऐकायची बरं का, पण इतकं नव्हतं. म्हणजे इथे आपण महिना आणि एकदम अगदी म्हणजे व्यवस्थित छान प्रॅक्टिस झाली की सारखे आता कसं आम्हाला होते. पटकन ते मोबाईल काढावं लागतं. हे तुम्ही कसं म्हणजे मुखदगत आहे तुम्हाला, तेवढं व्हायला फार वेळ नाही. म्हणजे पुढचा जन्मच आता, कारण किती दिवस शिल्लक राहिले माहित नाही, पण तरी करू आम्ही. पण म्हणजे अगदी डेट सुद्धा काढता येते. कशाला त्या दशा आणि महादशा, म्हणजे असं म्हणायचं की ते ठीक आहे, असं मला कॉमेंट्स करायला नाही, म्हणजे तसं माझा स्वभाव पण नाही, नकोच त्याच्यावर बोलायला. पण म्हणजे इथं इतकं आपण फक्त त्या भावमध्यावरनं तो महिना तर महिना आणि शिवाय ती डेट पण इतकी छान काढू शकतो त्या सूर्याच्या पण भ्रमणाने. म्हणजे खरंच सर इतकं म्हणजे सुपर 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 कोटी टाइम सुपर ऍडव्हान्स क्लास झाला. आणि त्याच्यासाठी आमच्या सगळ्यांतर्फे तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद आणि कोटी कोटी आभार. हॅट्स ऑफ टू यू अँड युअर डिवाइन सोल. ह्यूज ग्रॅटिट्यूड, ह्यूज ग्रॅटिट्यूड, ह्यूज ग्रॅटिट्यूड सर. थँक्यू थँक्यू थँक्यू. धन्यवाद आणि धन्यवाद. म्हणजे खरं हा शब्द पण नाही, पण माहित नाही आता काय इतके नाही ऋण इट्स आहेत ओके. सर आमच्यावर तुमचे. पण तरी जेवढे शक्य आहे ना, आता त्याची तर हे नाही होणार.
पण म्हणजे मीच काय सगळेजण आता जातक आला ना तर तुम्ही इतके टूल्स दिलेत ना, तर कुठल्या ना कुठलं टूल वापरून आम्हाला म्हणजे त्याची ऍटलिस्ट समस्या काय, तो ऐको नाही ऐको तर त्याची हे, पण आम्ही अगदी परखडपणे सांगू शकतो. आता हे पण तुम्ही वृश्चिकेचं सूर्य इतकं म्हणजे बिंदास, काय त्यांनी शिवाय द्यायच्या जातकांनी देऊ द्या, सांगणार म्हणजे सांगणारच की हे अजिबात ऍडवायझेबल नाही म्हणजे नाही. बस नाही. थँक्यू थँक्यू थँक्यू. अनेक लोकांची आयुष्य मॅडम हो ना. काय विधिलिखित आहे, आपण काही करू शकत हा नाही. नाही करू म्हणून तर त्याला विधी लिखित ना, आपण सांगणार समोर खड्डा आहे पण त्यांनी जाऊन जर त्याच्यात उडी मारायची हेच त्याचं विधी लिखित आहे तर इट्स काय ओके ना. करणार, यू कांट हेल्प इट. फक्त आपल्याला हा अभ्यास आहे, तुम्हाला इथे इन्फॉर्मेशन मिळू द्या. तुम्ही आता या लहान लहान मुली आहेत, मला तर त्यांच्याबद्दल जास्तीत जास्त अपेक्षा आहे की त्या विद्वान होतील पुढे जाऊन, आणि इथे जी काही मंडळी आहेत तर त्यांना एक पत्रिका उलगडण्याची किंवा पत्रिका सांगण्याची कला अवगत झालेली आहे, हेच समाधान आहे. आणि असंच पुढे जा आणि काम करा चांगल्यापैकी, तर हरकत नाही. आता मी मुकेश भाऊंच्या हातामध्ये क्लास सोपवतो. सगळ्यांचे धन्यवाद मानतो आणि असं येत राहा. उद्या परवा आपला क्लास आहे एंजल्सचा, तो आहे पार्ट 1, नंतर पार्ट 2 घेणार आहोत, आणि शनिवारी कदाचित एखादं लेक्चर घेईन मी, ते बिझनेस रिलेटेड असेल तर त्याच्यावरती आपण चर्चा करू. तर हरकत नाही. मुकेश भाऊ तुम्हाला ऍडमिन करतो.